नमस्कार आणि सुस्वागत. दर्यावती प्रतिष्ठान पालशेत यांच्या वतीनं दरवर्षी या दर्यावती प्रतिष्ठानच्या क्रीडा नगरीमध्ये भव्य पावसाळी मानाच्या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं जातं. गुहागर तालुक्यातील एक निसर्गरम्य गाव आई झोलाई हिच्या आशीर्वादानं श्री दत्तगुरु महाराज यांच्या पदस्पर्शानं पावन झालेलं आणि श्री आगडी देवी हिच्या वरदहस्तानं पावन झालेलं हे निसर्ग सौंदर्य नटलेलं आपलं पालशेत गाव. आणि या पालशेत गावामध्ये आजूबाजूला पोपळी नारळाच्या बागा आणि सुंदरी नदीच्या तटावर असलेलं हे दर्यावती प्रतिष्ठानचं ही क्रीडा नगरी. आणि या क्रीडा नगरीमध्ये दरवर्षी पावसाळी क्रिकेट स्पर्धेचं मानाच्या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन होतं. खरं तर ही पावसाळी क्रिकेट स्पर्धा दरवर्षी जून महिन्यामध्ये सुरू होते आणि हे एक आपल्या गुहागर तालुक्यातच नव्हे, रत्नागिरी जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेली ही स्पर्धा आणि सर्व क्रीडा प्रेमींसाठी एक वेगळं आकर्षण असतं. आणि सर्व क्रिकेट रसिक या स्पर्धेची दरवर्षी आतुरतेने वाट पाहतात. आणि ती स्पर्धा 18 जून 2025 रोजी या दर्यावती प्रतिष्ठानच्या क्रीडा नगरीमध्ये दर्यावती प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय गुरुनाथजी जाक्कर यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या दर्यावती प्रतिष्ठानचे प्रमुख कार्यकर्ते संचालक सन्माननीय श्री भिकाजीदादा पालशेतकर यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून आणि दर्यावती प्रतिष्ठानचे ज्येष्ठ कार्यकर्त्यांमध्ये राजकुमार आगडे यांच्या शुभहस्ते फीत कापून फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये आमच्या दर्यावती प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये महिला मंडळ अध्यक्षा सौ मेघा पाटील आणि त्यांच्या सगळ्या महिला मंडळ यांच्या साक्षीने सर्व आमच्या बालगोपाळांच्या साक्षीने मोठ्या थाटामाटामध्ये आनंदाच्या वातावरणामध्ये उत्साहाच्या वातावरणामध्ये चैतन्यमय वातावरणामध्ये मंगलमय अशा वातावरणामध्ये फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये या मानाच्या पावसाळी स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. आणि त्यानंतर आजचा हा शेवटचा दिवस. या शेवटच्या दिवशी मी निलेश पाटील दर्यावती प्रतिष्ठानकडून आपणा सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. या ठिकाणी उपस्थित आज जे सेमीफायनल ला जाणारे सर्व संघ आहेत त्या संघांचं, संघ मालकांचं, सहकाऱ्यांचं, खेळाडूंचं आणि या ठिकाणी उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं, मान्यवरांचं पुनश्च या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. आणि मित्रांनो, आपल्याला या व्यासपीठाकडे नेतोय. व्यासपीठाकडे नुकतंच आमचे प्रवीणजी बेंदरकर यांचं स्वागत झालेलं आहे. दर्यावती प्रतिष्ठानचे ज्येष्ठ कार्यकर्ते, रत्नागिरी पोलीस या ठिकाणी उपस्थित, त्यांचं हार्दिक स्वागत आपण असं नसतं असं मी आपणास विनंती करतो. या ठिकाणी दर्यावती प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय गुरुनाथजी जाक्कर या ठिकाणी उपस्थित आहेत. आत्ताच उपस्थित झालेले आमचे रत्नागिरी पोलीस सन्माननीय प्रवीणजी बेंदरकर उपस्थित आहेत. आमचे कार्यकर्ते निलेशजी महात्नाक, त्याचप्रमाणे प्रज्ञेश जाक्कर, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक हेड ऑफिस मध्ये आमचे कामाला असणारे म्हणजेच RDCCC बँकेमध्ये कामाला असणारे असिस्टंट जनरल मॅनेजर सन्माननीय कुणालजी दाभोळकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमच्या दर्यावती प्रतिष्ठानचे ज्येष्ठ कार्यकर्ते, प्रमुख कार्यकर्ते, या आमच्या पावसाळी क्रिकेट स्पर्धेचं उपमहाव्यवस्थापक आम्ही ज्यांना म्हणतोय त्यांना पद दिलंय. आणि आमच्या मच्छीमार, खलाशी, कष्टकरी मुंबई संघटनेचे सचिव सन्माननीय विकासजी दाभोळकर, बाजूलाच आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते राजूदादा वासावे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याच्या पाठीमागे सुधीरजी दाभोळकर
त्याच्या पाठीमागे योगेशजी जाक्कर, त्यानंतर विकासजी पाटील, त्याचप्रमाणे अनिकेत पालशेतकर, अशा प्रकारे सत्यवनजी भायनाक पाठीमागे बसलेत आणि आमचे सगळे बाळ गोपाल, आमच्या भविष्यातले सगळे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. इकडे सुद्धा आमचे कार्यकर्ते बसलेले आहेत. त्याच्यामध्ये आर्य पाटील आहेत, अथर्व पाटील आहेत. तर मित्रांनो, ही आपली दर्यावती प्रतिष्ठानची ही मानाची क्रिकेट स्पर्धा. ही क्रिकेट स्पर्धा चालू होत असतानाच नव्हे, प्रत्येक वेळी आम्हाला आठवण होते ते आमचं सगळ्यांचं श्रद्धास्थान, आमचे मार्गदर्शक, आमचं आदरास्थ स्थान, प्रेरणास्थान म्हणजेच ज्यांनी गेले अनेक वर्ष दर्यावती प्रतिष्ठानचं अध्यक्ष स्थान भूषवलं होतं आणि दर्यावती प्रतिष्ठानला एका मोठ्या उंचीवर नेऊन ठेवलं, ते आमचे दिवंगत अध्यक्ष कैलासवासी पांडुरंग तथा भाऊ दाभोळकर यांचं नक्कीच आम्हाला स्मरण होतं. आज या ठिकाणी हयात नाही आहेत, तरी सुद्धा आमच्या मनामध्ये आहे, आमच्या हृदयामध्ये आहे आणि सतत त्यांची आठवण राहील. त्यांची आठवण म्हणजेच आमची ती प्रेरणा आहे, त्यांची आठवण म्हणजेच आमची ती श्रद्धा आहे आणि त्यांच्या विचारावरतीच चालत असणारं आमचं हे दर्यावती प्रतिष्ठान. मित्रांनो, या स्पर्धेसाठी, या संपूर्ण स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक आहे रोख रक्कम 55,000 रुपये आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे रोख रक्कम 33,000 रुपये. आणि या ठिकाणी जे चषक आहेत, ती चषक या ठिकाणी आपल्याला दिलेली आहेत त्या आमच्या दर्यावती प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांपैकी. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला सर्व आकर्षक अशी चषक या ठिकाणी दिसत आहेत. पहिल्यांदा हे आकर्षक चषक जे आपल्या समोर दिसतंय ते प्रथम क्रमांकाचं चषक आहे आणि ते चषक आपल्याला स्पॉन्सर्स केलेत ते आपल्या दर्यावती प्रतिष्ठानचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्रीयुत भिकाजी धोंडू पालशेतकर यांनी त्यांची कन्या कैलासवासी समीक्षा भिकाजी पालशेतकर यांच्या स्मरणार्थ दिलेली आहे. त्यानंतर हे दुसरं जे आकर्षक चषक दिसतंय ते उपविजेता संघासाठी आहे आणि ही जी प्रतिष्ठेची ही ट्रॉफी जी आहे, हे चषक जे आहे, हे चषक कैलासवासी सिद्धेश शांताराम मोरे यांच्या स्मरणार्थ कुमार सुप्रज राजकुमार आगडे यांच्याकडून दिलेली आहे. यानंतर पुढील जी ट्रॉफी आहे ही मालिकावरची ट्रॉफी आहे आणि ही मालिकावरची ट्रॉफी ही दर्यावती प्रतिष्ठान पालचेत यांच्याकडून स्पॉन्सरशिप केलेली आहे. मित्रांनो, बाजूला या ठिकाणी गोलंदाज, फलंदाज आणि सामनावीर या तीन ज्या ट्रॉफ्या आहेत, ह्या तीन ट्रॉफ्या आमच्या दर्यावती प्रतिष्ठानचे जे उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज होते, एक कट्टर कार्यकर्ता आमच्या दर्यावती प्रतिष्ठानचे होते. गेल्याच वर्षी त्यांचं दुःखद निधन झालं. ते कैलासवासी सुनील दाजी जाक्कर यांच्या स्मरणार्थ कुमार अलोक अनिल जाक्कर, कुमार आयान अजित जाक्कर आणि कुमार श्रेयांश सूर्यकांत जाक्कर या सर्वांनी मिळून दिलेली आहे. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी आपण अंतिम सामन्यामध्ये जे पोहोचणारे दोन संघ आहेत, उपविजेता संघाला आपण हे गोल्ड मेडल देणार आहोत आणि उपविजेता संघाला हे आपण सिल्वर मेडल देणार आहोत. आणि हे गोल्ड मेडल आणि सिल्वर मेडल जे आहेत ते आपल्या दर्यावती प्रतिष्ठानचे कार्यकर्ते प्रशांतजी होडेकर यांनी त्यांची आई कैलास नर्मदा महादेव होडेकर हिच्या स्मरणार्थ कुमार अथर्व प्रशांत होडेकर, कुमार आदित्य प्रशांत होडेकर आणि कुमार संकल्प प्रशांत होडेकर यांनी दिलेली आहे. त्याचप्रमाणे ट्रॉफी बघणार ते सन्मान चिन्ह. मित्रांनो, आपल्या या संपूर्ण स्पर्धेमध्ये जे संघ सहभागी होतात त्या संघांचं, त्या संघ व्यवस्थापकांचं स्वागत करण्यासाठी आपण त्यांचं सन्मान चिन्ह आणि गुलाब पुष्प देऊन आपण या ठिकाणी स्वागत करतो. त्याच्यामधले जे सन्मान चिन्ह आहेत, हे सन्मान चिन्ह या ठिकाणी आपल्याला जे स्पॉन्सरशिप केलंय ते आमचे दर्यावती प्रतिष्ठानचे दिवंगत अध्यक्ष कैलासवासी पांडुरंग काशीराम दाभोळकर यांच्या स्मरणार्थ
कुमार आदित्य कुणाल दाभोळकर व साईराज विकास दाभोळकर यांच्याकडून हे स्पॉन्सर केलेले आहेत। तर मित्रांनो, अशी ही दर्जेदार मानाची भव्य पावसाळी क्रिकेट स्पर्धा आणि ही स्पर्धा गेले 4 दिवस आपण या दर्यावती प्रतिष्ठानच्या क्रीडा नगरीमध्ये रंगताना दिसत आहेत। अनेक या ठिकाणी संघ आले आणि संघाने चांगल्या प्रकारचा खेळ खेळला। दरवर्षी आम्ही बाद फेरीने या सामने खेळवतो, ही स्पर्धा खेळवतो, पण यावर्षी मात्र थोडासा बदल केला आणि निमंत्रित 16 संघांना या ठिकाणी आम्ही निमंत्रण दिलं आणि त्या 16 संघांमध्ये साखळी पद्धतीने हे सामने खेळत आहेत। 18 तारखेला जे 4 संघ होते त्यातून एक संघ, 19 तारखेला, 20 तारखेला आणि 21 तारखेला प्रत्येक दिवसाचा एक संघ या ठिकाणी दाखल झाला। तर आजचा हा अखेरचा दिवस आणि या ठिकाणी दापोली लिओन दापोली हा एक संघ, त्याचप्रमाणे कुठला रत्नागिरीचा कुठला संघ, रत्नागिरीचा शेवटच्या दिवसामध्ये प्रवेश केलेले 3 संघ दापोली लिओन दापोली, स्मार्ट नेट रत्नागिरी, दापोली लिओन दापोली, स्मार्ट नेट रत्नागिरी, दुर्वा स्पोर्ट्स रामपूर आणि आम्ही कोकणस्थ हे 4 संघ या अंतिम दिवसासाठी आपला दाखल झाले। 4 संघ महत्वाचे, यांच्यामध्ये 2 सेमीफायनल आणि फायनलचा सामना आज रंगणार आहे। तर अतिशय सुंदर प्रकार चालणारे ही स्पर्धा, अतिशय रंगत वाढवणारे स्पर्धा आणि मित्रांनो, आपला सांगायला आनंद होतो की या 4 संघांमध्ये आज या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्य करणारे, संपूर्ण या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी या संपूर्ण क्रीडा रसिकांना वेड लावलंय त्या आयकॉन प्लेयर या 4 संघांमध्ये असणार आहे आणि नक्कीच ही स्पर्धा, आजचे सामने हे रंगतदार होणार, यामध्ये कोणतीही शंका नाही। या संपूर्ण स्पर्धेसाठी आम्हाला देणगीदार आलेत, ते देणगीदार या ठिकाणी पुढील प्रमाणे: पंकज जक्कर 200 रुपये, अजित जक्कर 6000 रुपये, रितेश बेंदळकर 500 रुपये, समर नारायण पावसकर 200 रुपये, कैलासवासी कमळी महादेव अजगोलकर हिचे स्मरणार्थ ओमकार नंदकुमार दाभोळकर यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपये, प्रमोद रामा भाईनाक यांच्याकडून 1000 रुपये देणगी आली। श्रीयुत ज्ञानेश्वर शंकर पाटील यांच्याकडून आम्हाला गाडी या ठिकाणी डमडम या ठिकाणी पुरवलेली आहे। त्याचप्रमाणे बोट विठेवरी पांडुरंग त्याचे तांडेल सन्माननीय जयदास पांडुरंग तांडेल यांच्याकडून रोख रक्कम 2000 रुपये देणगी आलेली आहे। त्याचप्रमाणे बोट इंद्रायणी हरी आशीर्वाद तांडेल श्रीयुत पंढरीनाथ दत्ताराम पालशेतकर यांच्याकडून रोख रक्कम 2000 रुपये, दिनेश मधुकर ढोरलेकर बोट लक्ष्मी यांच्याकडून बाउंड्री लाईन साठी, हे जे आम्ही याला कोडतूस म्हणतो, हे बाउंड्री लाईन साठी त्यांनी पुरवलेले आहेत। त्याचप्रमाणे कैलासवासी कृष्णा गोविंद अजगोलकर यांच्या स्मरणार्थ शिवान सत्यजित अजगोलकर यांच्याकडून रोख रक्कम 2000 रुपये, सन्माननीय प्रणवजी पोळेकर साहेब कोणकारूळ यांच्याकडून रोख रक्कम 3000 रुपये, चेतना मेडिकल सचिन घाणेकर यांच्याकडून मंडळास मेडिकलचं किट बक्षीस दिलेलं आहे। त्याचप्रकारे दिगंबर लक्ष्मण पाटील 555 रुपये, संतोषजी तांडेल वेळणेश्वर पाटी 2000 रुपये, मंगेशजी सारंग काताळे नावगर 500 रुपये, रत्नागिरी जिल्हा खारवी क्रिकेट असोसिएशन उपाध्यक्ष परेशजी बावकर 1000 रुपये, बालाजी स्टार हेदवतड 1000 रुपये, संतोष पांडुरंग ढोरलेकर हेदवतड 500 रुपये, देवांश आदेश जाक्कर 1000 रुपये, कैलासवासी गंगाराम ढोरलेकर यांच्या स्मरणात नंदकुमार ढोरलेकर यांच्याकडून 500 रुपये, आम्ही कोकणस्थ यांचे सर्वस्वी अध्यक्ष सन्माननीय गुरुदासजी साळवी साहेब यांच्याकडनं रोख रक्कम 5000 रुपये,
श्रीयुत अंकुश गणू पटेकर तांडेल यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपये. रत्नागिरी कृपया संघ मालकांनी यायचं आहे. रत्नागिरी. श्रीयुत उदय बाबाजी लाकडे 500 रुपये. सुदर्शन ढोरलेकर हेदवी हेदवतड यांच्याकडून 500 रुपये. श्रीयुत संदेश नाटेकर हेदवतड 500 रुपये. सन्माननीय आनंददादा साळवी पालशेत 1111 रुपये. सन्माननीय श्रीयुत सुरेश जी धातकर यांच्याकडून आपल्यासाठी या ठिकाणी जनरेटरची व्यवस्था केलेली आहे. चिंचबंदर या ठिकाणचे आहेत ते. श्री त्रिगुण शांताराम आगडे आणि त्यांच्या सौ जलपरी त्रिगुण आगडे यांच्याकडून सलग 5 दिवस पंच आणि डीजे ऑपरेटर आणि आज हजर झालेले आपले युट्यूब लाईव्ह वाले जे मंडळ आहे त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था करतात. श्रीयुत सुधाकरजी व्हाळकर यांच्याकडून मैदान सफाईसाठी आपला ग्रास कटरची व्यवस्था केलेली आहे. श्रीयुत संतोष कोळप यांनी दरवर्षीप्रमाणे आपल्याला पीच तयार करून दिलेले आहे. श्री चिंतामणी जाकर रोख रक्कम 1000 रुपये साखरेगर या ठिकाणचे तांडेल आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी आम्ही विशेष ज्यांनी सहकार्य केलंय त्याच्यामध्ये आमच्या बाजूचे ज्यांची बागायत आहे ज्यांनी आम्हाला चांगलं दरवर्षी सहकार्य करतात आणि याही वर्षी आम्हाला या ठिकाणी लाईटची व्यवस्था केलेली आहे ते आपल्या पालशेत गावचे एक प्रतिष्ठित नागरिक श्रीयुत पांडुरंग भाई विलनकर शेठ यांच्याकडून लाईटची व्यवस्था केलेली आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पालशेत ऑफिस यांच्याकडून सुद्धा आपल्याला विशेष सहकार्य मिळालेले आहे. त्याचप्रमाणे हे जे आपण कॉम्बॉक्स तयार केलेलं आहे आणि आम्हाला जी काय घराची साठी आम्हाला व्यवस्था लागते ती आम्हाला श्रीयुत अरविंद हरिचंद्र पाटील यांनी आपल्याला दिलेलं आहे. आणि मित्रांनो हा बुलंद आवाज आपल्यापर्यंत जे पोहोचवण्याचं काम करतायत दरवर्षी आपला चांगल्या प्रकारे सहकार्य करतात. एक शांत व्यक्तिमत्व आम्ही जे सांगू तसं करण्याचं काम करतात आणि या गुहागर तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये डीजे ऑपरेटिंग मध्ये ज्यांचं नाव आहे ते पडवे येथील सलमान डीजे दमदार वाजे सलमान डीजे. तर सलमान डीजे हा आपला आवाज आपल्यापर्यंत पोहोचवत असतात आणि आजच्या दिवसामध्ये आपण लाईव्ह टेलिकास्ट करतोय युट्यूब लाईव्ह करतोय आणि ते लाईव्ह करण्याचं काम करतायत आपल्या गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथील सन्माननीय सुचितजी मालप आणि त्याचे सहकारी. तर मित्रांनो अशा प्रकारे दर्यावती प्रतिष्ठानची ही प्रतियोगिता ही स्पर्धा मानाची स्पर्धा ज्या स्पर्धेची वाट आपण सर्वजण अतिशय उत्कंठपणे पाहत असतो. अतिशय उत्कंठवर्धक असणारी ही स्पर्धा आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्यांचं लक्ष वेधून घेतं सर्व क्रिकेट रसिकांची ते आपली मानाची पावसाळी स्पर्धा दर्यावती प्रतिष्ठान भव्य ओराम क्रिकेट स्पर्धा. आणि या स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस आणि या अंतिम दिवसामध्ये या ठिकाणी पहिला जो सामना होणार आहे तो सामना असणार आहे दापोली 11 क्रिकेट संघ दापोली वर्सेस स्मार्ट नेट रत्नागिरी या दोन्ही संघांमध्ये होणार आहे. दोन्ही संघाचे स्वयंसेवक दोन्ही संघाचे संघ मालक दोन्ही संघाचे खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत. मी पुन्हा एकदा दर्यावती प्रतिष्ठान पालशेत यांच्याकडून सर्व क्रीडा रसिकांचं सर्व खेळाडूंचं व्यवस्थापकांचं संघ मालकांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. धन्यवाद. त्याचप्रमाणे सुनील जाक्कर यांच्या स्मरणार्थ कविश रामा जाक्कर यांच्याकडून 200 रुपयाची देणगी आलेली आहे. त्याचप्रमाणे इथे आम्ही निमंत्रित मान्यवर यांना सन्मानपूर्वक या ठिकाणी निमंत्रण दिलेलं आहे. त्यापैकी लतीशजी मोरे मुंबईमधील तांडेल आहेत ते या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित झाल्याबद्दल दर्यावती प्रतिष्ठानतर्फे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतोय की आपण या ठिकाणी उपस्थित राहायचं. गौरवजी आपलं आणि आपल्या सर्व खेळाडूंचं या ठिकाणी दर्यावती प्रतिष्ठानतर्फे हार्दिक स्वागत करतो.
आणि मित्रांनो, आपल्याला सांगायला आनंद वाटतो की ही स्पर्धा दर्यावती प्रतिष्ठानच्या क्रीडा नगरीमध्ये रंगत असताना आम्हाला या ठिकाणी आमच्या बाजूला जी जागा आहे ती जागा आपल्या गावचे दानशूर व्यक्तिमत्व आणि आम्हाला ज्यांचं सतत सहकार्य असतं ते सन्माननीय समीरजी कनगुटकर साहेब यांच्याकडून आपल्याला ती वापरायला मिळते. दरवर्षी गेले अनेक वर्ष जेव्हा जेव्हा या ग्राउंडवरती स्पर्धा झालेली आहे तेव्हा तेव्हा सन्माननीय समीरजी दत्ताराम कनगुटकर साहेब यांच्याकडून ही जागा आपल्याला उपलब्ध असते आणि नक्कीच त्यांचं सहकार्य असल्यामुळेच हे सगळं क्रीडा नगरीमध्ये स्पर्धा चांगल्या रंगत असतात. तर एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आपण समीरजी कनगुटकरांसाठी. तर अशा प्रकारे या ठिकाणी या सर्व देणगीदारांनी आपलं सहकार्य केलेलं आहे आणि या सर्वांनी आपलं सहकार्य केलंय म्हणूनच ही स्पर्धा चांगली रंगते. त्याचप्रमाणे लतीश विठोबा मोरे वेळणेश्वर रोख रक्कम 1000 रुपये. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला मोहनजी पाटील साहेब यांच्याकडनं सुद्धा जागा आपल्याला उपलब्ध होत असते, त्यांचंही सहकार्य असतं. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण नाणेफेक करून घेणार आहोत. प्रवीणकडनं घ्या. दोन्ही संघाचे कर्णधार कृपया या ठिकाणी उपस्थित व्हायचा. एक मोठा सामना, पहिला सेमीफायनलचा सामना या ठिकाणी ऑन होणार आहे. पहिला सेमीफायनलचा सामना. तर कृपया मी या ठिकाणी विनंती करतो दोन्ही संघाच्या कर्णधारांना की या ठिकाणी यायचं आहे, नाणेफेक करून घ्यायचे आहे. आणि या ठिकाणी आजच आपल्या क्रीडा नगरीमध्ये ज्यांचं स्वागत झालेलं आहे दर्यावती प्रतिष्ठानचे संचालक रत्नागिरी पोलीस सन्मान्य प्रवीणजी बेंदरकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक होणार आहे. तर या ठिकाणी या स्पर्धेमध्ये मोठे मोठे आयकॉन आपल्याला पाहायला मिळणार आहेत, त्यांचा खेळ आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. नक्कीच आता समजतंय सन्माननीय किरण पवार सर सुद्धा या ठिकाणी खेळण्यासाठी आलेले आहेत. सर्व पालशेत वासी आणि पालशेत पंचक्रोशीतील गुहागर तालुक्यातील सर्व क्रीडा रसिकांना विनंती करतो, जरी आजचा दिवस लाईव्ह असला तर प्रत्यक्ष पाहण्यामध्ये जी मजा आहे ती लाईव्ह बघण्यामध्ये नाही आहे. तेव्हा लवकरात लवकर आपण या दर्यावती प्रतिष्ठानच्या क्रीडा नगरीमध्ये उपस्थित राहूया आणि ही जी स्पर्धा आहे या स्पर्धेचा आखो देखे मजा जी आहे, आखो देखे हाल जो आहे त्या आपण पाहूया. याची देही याची डोळा आपण पाहूया ही रंगणारी स्पर्धा. त्याचप्रमाणे ढेकळे दापोली संघाचा कर्णधार कृपया नाणेफेकीसाठी या ठिकाणी उपस्थित आहे. स्मार्टनेट रत्नागिरी दापोली दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण ताबडतोब या ठिकाणी यायचं आणि लवकरात लवकर या सामन्याला सुरुवात करायचं आहे. सर्व क्रीडा रसिक या सामन्याची वाट पाहत आहेत, आपल्या खेळाची वाट पाहत आहेत. तर अशा प्रकारची ही दर्यावती प्रतिष्ठानची ही स्पर्धा आणि ही स्पर्धा आपल्याला या ठिकाणी आता पाहायला मिळणार आहे. सन्माननीय किरण पवार सर आपल्याला कॉल आहे, या ठिकाणी जिथे असाल त्याने त्वरित या ठिकाणी यायचं आहे.
रत्नागिरी क्रिकेट संघ कर्णधारने कृपया यायचंय. आहेस ना, ओके. या ठिकाणी प्लेइंग लिस्ट लिहिण्याचं काम करतायत ते. दापोली 11 संघ कृपया आपण या ठिकाणी यायचंय. या ठिकाणी दर्यावती प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते एका युनिफॉर्म मध्ये आपल्याला दिसत आहेत. या ठिकाणी दर्यावती प्रतिष्ठानचे ज्येष्ठ कार्यकर्ते सन्माननीय भिकाजी दादा पालशेतकर यांचं या ठिकाणी आगमन झालंय, ज्यांनी प्रथम क्रमांकाची जबरदस्त अशी आकर्षक ट्रॉफी या ठिकाणी दिलेली आहे. त्याचप्रमाणे रुपेची जाकर या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या सर्व खेळाडूंची आमच्या कार्यकर्त्यांची ओळख झालेली आहे. ज्येष्ठ कार्यकर्त्यामध्ये कट्टर कार्यकर्त्यामध्ये प्रशांतजी होडेकर या ठिकाणी आहेत. रामाजी जाकर आमचे बाउंड्री लाईनला लेग साईडला स्क्वेअर साईडला आमचे बाउंड्री लाईनचा ताबा घेतात ते रामाजी जाकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे ज्येष्ठ कार्यकर्त्यामध्ये धडाडीचे कार्यकर्ते संजयजी वासव या ठिकाणी दिसत आहेत. त्याचप्रमाणे या ठिकाणी या ठिकाणी बघा आमचे ज्येष्ठ कार्यकर्त्यांमध्ये हरचंद्रजी कोलकांड या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमचे तरुण तडफदार कार्यकर्ते आणि खारी समाज पतपेढीचे मॅनेजर गणेशजी ढोरलेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे इकडे आपण गेलो तर दर्यावती प्रतिष्ठानचे माजी गोलंदाज इकडे माजी गोलंदाज आणि कर्णधार आणि धडाडीचे कार्यकर्ते ज्ञानेशजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक कार्यक्रमामध्ये अग्रेसर असणारे पुढे असणारे सन्माननीय जगदीशजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रवीणजी बेंदरकर यांची ओळख झालीच आणि ज्यांचा आता मान आपण देणार आहोत या स्पर्धेचं नाणेफेक करण्यासाठी ते प्रवीणजी बेंदरकर आज या ठिकाणी उपस्थित आहेत. दरवर्षी ते त्या ठिकाणी येत असतात. कुणालजी दाभोळकर या ठिकाणी आहेत, ओळख झालेली आहेच. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी आमचे येत आहेत धडाडीचे कार्यकर्ते. कॅमेरा ऑन का तिकडे. हे आमचे सन्माननीय राजकुमारजी आगडे या ठिकाणी येत आहेत. त्याच प्रकारे ज्यांनी 2 नंबरची ट्रॉफी आपल्याला दिली आहे ते राजकुमार आगडे धडाडीचे कार्यकर्ते, प्रत्येक प्रसंगाला पुढे सामोरे जाणारे आणि आमचे आता ग्राउंड मध्ये पदार्पण करत आहेत ते सन्माननीय उदयजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन होतंय. ते सुद्धा एक उत्कृष्ट बॉलर म्हणून त्यांची ख्याती आमच्या त्यावेळच्या क्रिकेट संघामध्ये होती आणि आताच नुकतीच जे स्पर्धा झाली आमचे खारी बांधव मुंबई या ठिकाणचे त्यांनी जी स्पर्धा भरली होती खलाशी तांडेल त्याच्यामध्ये उत्कृष्ट बॉलिंगचं प्रदर्शन त्यांनी केलं होतं. मयूरजी होडेकर या ठिकाणी आहेत. राजू मातनाक आमचे या ठिकाणी येत आहेत. या सर्वांचं सत्यवनजी भाईनाकांची ओळख आपण केलेली आहेच व्यासपीठावरती. तर असं हे दर्यावती प्रतिष्ठानचं हे कार्यकारी मंडळ, हे सर्व सदस्य मंडळ आणि आमचे सगळे बालगोपाळ यांच्या सगळ्यांच्या सहकार्यानेच ही स्पर्धा व्यवस्थित होतं. या ठिकाणी मी विशेष ओळख करून देतो निलेशजी मातनाग यांची. जे ऑफसाईडला आमचे बॉल जातात ते कितीही पाणी असू देत त्या पाण्यामध्ये स्वतः उडी मारून ते बॉल आणण्याचं काम करत असतात. एक चांगलं सहकार्य त्यांचं आपल्याला दर्यावती प्रतिष्ठानला यामध्ये मिळत असतं असे हे निलेशजी मातनाग आहेत. तर असे सगळ्यांच्या या सहकार्याने आपली स्पर्धा होत असते. झालं मी या ठिकाणी दापोली 11 आपल्याला विनंती करतो की कर्णधार या ठिकाणी यायचं आणि प्लेइंग लिस्ट आमच्याकडे द्यायची आहे. दापोली 11 संघ लवकरात लवकर यायचा, उशीर झालेला आहे. कृपया आपला पुढचे सगळे कार्यक्रम या निमित्ताने व्यवस्थित करायचे आहेत. जर आपण टायमिंग मध्ये केला तर आमचे नियोजित सगळे कार्यक्रम व्यवस्थित पार पडणार. दापोली 11 कृपया आपण या ठिकाणी यायचंय. या ठिकाणी रत्नागिरी क्रिकेट संघाची प्लेइंग लिस्ट या ठिकाणी आली. अमोल भोसले सर, किरण पवार सर, ओमकार हरपाल, अक्षय घरट, परेश अवेकर, सागर कांबळे, पार्थ गांधी, सचिन मोरे, अजय पाटील, अक्षय राठोड, संकेत पवार, साफलन बांगीर, संकेत कडू आणि गौरव नार्वेकर अशी ही आपली प्लेइंग लिस्ट असणार आहे. रत्नागिरी क्रिकेट संघ रत्नागिरी. तर मित्रांनो आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील 2 मातब्बर संघ, एक बिलॉंग करतोय दापोली तालुक्याकडून आणि एक बिलॉंग करतोय रत्नागिरी तालुक्याकडून. असे 2 आपले मातब्बर संघ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आणि मित्रांनो ही स्पर्धा जी आपली खरंच रंगते ती
आपले जे स्पॉन्सर्स आहेत या संघांसाठी जे स्पॉन्सरशिप करतात त्या स्पॉन्सरशिपमुळेच ही स्पर्धा रंगत असते. गेले अनेक वर्ष या क्रीडा नगरीमध्ये आपण जे हे नवीन आयकॉन बघतो ते आयकॉन आणण्याचं काम हे स्पॉन्सर करत असतात. आपल्या गोहगर तालुक्यातील नासिम सेठ साल्ले आहे, त्याचप्रमाणे बाळू बाक्कर, त्याचप्रमाणे रत्नागिरीकडून गौरव नार्वेकर असेल, पंकजजी असतील, त्याचप्रमाणे दापोलीकडनं जतीनजी साळगावकर सर असतील. असे हे जे आपल्या आणि वेळणेश्वरकडून आपण बघितलं तर राजे इलेव्हन कडनं वेळणेश्वरचे आमचे सगळे खारू बांधव हे स्पॉन्सरशिप करत असतात. यावेळेला हेदवीकडनं हेदवतडकडून सुद्धा आमच्या बांधवांनी खारू समाजाच्या बांधवांनी स्पॉन्सरशिप केली होती आणि त्यांच्यामुळेच ही स्पर्धा रंगते. आणि खरं तर या सर्वांचं नक्कीच आपल्याला त्यांचं सहकार्य आहे आणि म्हणूनच ही स्पर्धा रंगत असते. तर या ठिकाणी आता हळूहळू प्रेक्षक वर्ग या ठिकाणी येत चाललाय. नक्कीच एक अर्धा तासामध्ये हे क्रीडा नगरी जी आहे ती सर्व क्रीडा रसिकांनी या ठिकाणी सजलेली असणार आहे आणि ते अप्रतिम जे दृश्य असणार आहे ते दृश्य आपल्या या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आणि जेव्हा आपण ते YouTube माध्यमातून बघणार आहोत तर ते हे जे ग्राउंड आहे, हे जे क्रीडा नगरी आहे, ही क्रीडा नगरी अतिशय विलोभनीय अशी दिसणार आहे. आणि त्या क्रीडा नगरीचा आनंद घेण्यासाठी आपण त्या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. तर या ठिकाणी दापोली इलेव्हन दापोलीचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याचप्रमाणे रत्नागिरी इलेव्हनचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या हस्ते या ठिकाणी आपले नाणेफेक आहे ते होणार आहे. आमचे सन्माननीय प्रवीणजी बेंदकर शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक होणार आहे. आणि दरम्यान या स्पर्धेसाठी आमचे कलाकार दर्यावती प्रतिष्ठानचे कलाकार राजेशजी होडेकर यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. राजेशजी आपलं या ठिकाणी हार्दिक स्वागत. तिकडे घे, पुढे पुढे घे. आलाय ना तो तोपर्यंत मित्रांनो तर या ठिकाणी अनेक युट्यूबचे आमचे स्टार क्रिकेटर ज्यांना आपण युट्यूबच्या माध्यमातून बघतो त्या आयकॉन प्लेयर या आजच्या स्पर्धेसाठी या दर्यावती प्रतिष्ठानच्या क्रीडा नगरीमध्ये दाखल झालेले आहेत. त्या सर्व खेळाडूंचं पुन्हा एकदा मी निलेश पाटील या दर्यावती प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. जाऊया या ठिकाणी नाणेफेक तर नक्कीच होणार आहे, परंतु तोपर्यंत मित्रांनो या ठिकाणी दर्यावती प्रतिष्ठानचे जे आमचे अनेक कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमामध्ये आमचे दर्यावती प्रतिष्ठानचे अतिशय सगळे सहकार्य ते प्रामाणिकपणे काम करत असतात. त्याच्यावरती एक आधारित एक कविता मी आपल्या समोर सादर करतो. नक्कीच आमच्या कार्यकर्त्यांना ती आवडेल. दर्यावती प्रतिष्ठान. दर्यावती प्रतिष्ठान वाढवी उंच आमची मान, चंद्र सूर्य असे जोवरी राखू त्यांची आम्ही शान. पांडुरंग शेठ दाभोळकर. पांडुरंग शेठ दाभोळकर दर्यावर्दीचे अध्यक्ष कट्टर, मना मनात राहती चिरंतर, संघटत संघर्षयत उत्कर्षयत प्रगतीची घेती आन, दर्यावती प्रतिष्ठान वाढवी उंच आमुची शान. कार्यकर्ते आमचे झुंजार. कार्यकर्ते आमचे झुंजार करती कष्ट नित्यापार, उत्साहकारी संचारे नसा नसात रक्त उसळे, दर्यावर्दीचा अभिमान, दर्यावर्दी प्रतिष्ठान वाढवी उंच आमुची मान. महिला मंडळाची साथ. महिला मंडळाची साथ भरी बळ आमुच्या पंखात, करू संकटावर मात, अबलांना करण्यास सबला, आगडी देवी देवरदान, दर्यावर्दी प्रतिष्ठान वाढवी उंच आमुची शान. पावसाळी क्रिकेटचा डंका. पावसाळी क्रिकेटचा डंगा वाजे साऱ्या दुनियेत बरं का, नाही कुणाच्या मनात शंका, नाही कुणाच्या मनात शंका,
पालशेत नगरी क्रिकेट वीरांचे खेळातच दडले प्राण दर्यावती प्रतिष्ठान वाढवी उंचामुची शान दर्यावती प्रतिष्ठान वाढवी उंचामुची शान। तर अशा प्रकारची हे आमचे दर्यावती प्रतिष्ठान अनेक या ठिकाणी या स्पर्धा रंगवतात, अनेक उपक्रम या ठिकाणी करत असतात आणि ही एक मानाची पावसाळी क्रिकेट स्पर्धा। आणि या रत्नागिरी क्रिकेट संघ आता जो पहिला सेमीफायनलचा सामना होणार आहे तो दापोली वर्सेस रत्नागिरी रत्नागिरी या दोन बलाढ्य संघांमध्ये होणार आहे। हा महामुकाबला रंगणार आहे की ज्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्यांचा दबदबा असणार आहे असे आयकॉन प्लेयर या दोन्ही संघांमध्ये असणार आहेत आणि या दोन्ही संघांमध्ये हा मोठा मुकाबला महासंग्राम या ठिकाणी रंगताना आपल्याला दिसणार आहेत। या ठिकाणी दापोली 11चे कर्णधार जतीनजी साळगावकर साहेब या ठिकाणी आले आहेत, आपलं हार्दिक स्वागत या इकडे। आणि रत्नागिरी 11 संघ आपले सुद्धा कर्णधारांनी या ठिकाणी यायचं आहे, गौरवजी नार्वेकर कृपया या ठिकाणी यायचं आहे, नाणेफेक करून घ्यायचं आहे आणि हा पहिला सामन्याचा सेमीफायनल सामन्याचा नाणेफेक करण्याचा मान आपण देतोय ते आमचे प्रतिष्ठानचे संचालक आणि रत्नागिरी या ठिकाणी कार्यरत असणारे पोलीस खात्यामध्ये कार्यरत असणारे प्रवीणजी वेंदरकर। चला लवकरात लवकर आपण या ठिकाणी यायचं आहे आणि हा 6 षटकांचे आपल्या तिन्ही सामने खेळायचे आहेत, त्याच्यामुळे आपण वेळ लावूया नको। दर्यावती प्रतिष्ठानचा एक कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे तेव्हा आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे। या तर या ठिकाणी दर्यावती प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय गुरुनाथजी जाखर या ठिकाणी उपस्थित आहेत, दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत, जतीनजी साळगावकर साहेब आहेत। तुझं नाव काय? यानंतर रत्नागिरी 11 कडनं आहेत पार्थ गांधी। तर या ठिकाणी पहिला सामना सेमीफायनलचा सामना रंगणार आहे दापोली वर्सेस रत्नागिरी रत्नागिरी। नाणेफेकीचा कौल या ठिकाणी होतोय, प्रवीणजी वेंदरकर नाणेफेक करतायत आणि या ठिकाणी बघूया कोण कौल जिंकतोय। नाणेफेकीचा कौल जिंकतोय रत्नागिरी 11 रत्नागिरी। गांधी सर मी दोन्ही संघाच्या यांना विनंती करतोय कर्णधारांना, 6 षटकांचा हा सामना राहणार आहे। रत्नागिरी 11 रत्नागिरी आणि दापोली 11 दापोली यांच्यामध्ये हा सामना रंगणार आहे, सेमीफायनलचा पहिला सामना असणार आहे। टॉस तुम्ही जिंकलाय, काय स्वीकारणार? प्रथम आम्ही गोलंदाजी करू। नक्कीच या ठिकाणी या वातावरणाचा अनुभव बघता, या वातावरणाचा अंदाज घेता प्रथम त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे। या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारताना आपल्याकडे तेज गेंदबाज असणार आहेत, कोणावरती तुमची मदार असणार आहे? सागर कांबळे, परेश आरेकर, मी आहे स्वतः। ठीक आहे, तर आता त्यांनी सांगितलेलं आहे आणि स्वतः कर्णधार सुद्धा या ठिकाणी बॉलिंग लाईन सांभाळणार आहेत। या पहिल्या इनिंग मध्ये या मॅच मध्ये सेमीफायनल सामन्यामध्ये किती रन पर्यंत तुम्ही त्यांना रोखणार आहात? 60च्या आत ठेवण्याचा प्रयत्न करू। 60च्या आतमध्ये ठेवण्याचा ते नक्कीच प्रयत्न करणार आहेत। त्यांच्यासोबत मातब्बर बल्लेबाज आहेत आपल्याला माहिती आहे, तरी सुद्धा 60 पर्यंत त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत 6 षटकांचा या ठिकाणी सामना असणार आहे। विकासजी आपण जतीनजींची आपण मुलाखत या ठिकाणी घ्यावी। जतीनजी साहेब, आपण नाणेफेकीचं महत्त्वपूर्ण कौल हरलेले आहात आणि अपोजिट संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे। अपोजिट संघाच्या कर्णधाराने आपल्याला सांगितलेले 60 धावापर्यंत आम्ही रोखण्याचा प्रयत्न करणार आहोत, तर आपण किती धावा जमवू शकता या सामन्यामध्ये? 60 प्लस करायचं, 60 ते 70। कुणाच्यावर जास्त मदल असणार आहे की मदार असणार आहे की तुम्ही ह्या फलंदाजीच्या वतीने जास्त धावा करू शकता? सुमित आहे, सूरज आहे, बंटी आहे, भार्गव आहे, आकाश आहे, समीर सावंत आहे, सगळेच चांगले। म्हणजे तुमच्या फलंदाजावर विश्वास आहे, 60 प्लस धावा करणार एवढी तुम्ही खात्रीशी सांगू शकताय। धन्यवाद। तुम्ही दोन्ही संघांना ह्या सामन्यासाठी आम्हाला आमच्या दर्यावती प्रतिष्ठानतर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा। बाकी सर्व खेळाडूंनी मैदानाच्या बाहेर व्हा किंवा प्रेक्षक वर्ग या ठिकाणी आले असतील त्याने मैदानाच्या बाहेर थांबायचं आहे। आता थोड्याच वेळात या ठिकाणी सामना सुरू होणार आहे आणि सामन्यासाठी पंच म्हणून पाहणार आहेत आमचे गुहागर तालुक्यातले नावाजलेले पंच। आज 4 दिवस या ठिकाणी कुठलीही वेळ न बाळगता
कायमस्वरूपी मैदानामध्ये उभे असणारे आमचे गुहागर तालुक्याचे गुहागर असोसिएशनचे क्रिकेट असोसिएशनचे सचिव श्रीयुत कैलासजी पिलनकर साहेब, त्याचप्रमाणे सागरजी पाटील साहेब हे पंच म्हणून या ठिकाणी काम पाहणार आहेत. तरी पंचांना मी विनंती करेन आपण आपल्या जागेवर जायचं आहे आणि सामन्याला सुरुवात करायची. त्याचप्रमाणे दर्यावर्दी प्रतिष्ठानचे जेवढे स्वयंसेवक आहेत त्यांनी ज्या ज्या ठिकाणी आपल्याला काम नियोजित करून दिलेलं आहे ती जागा पकडून आपण स्वयंसेवकाचं काम करायचं आहे. धन्यवाद. सामना हा हॅलो काय की आपण एकाच बाजूला लावूया. दरम्यान या दर्यावती प्रतिष्ठानच्या या स्पर्धेसाठी आमच्या दर्यावती प्रतिष्ठानचे कार्यकर्ते विठोबा जाधव यांचं आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं हार्दिक स्वागत करूया. आणि मित्रांनो, आपण आज या स्पर्धेसाठी आपल्या आजूबाजूच्या गावातील जे प्रमुख तांडेल आहेत ते तांडेल वर्गांना आपण या ठिकाणी विनंती केली आहे, त्यांना आग्रह केला आहे, निमंत्रण दिलेलं आहे. आणि त्याच्यात मधील आमच्या कुलाबा या ठिकाणी एक प्रसिद्ध असे तांडेल वेळणेश्वर गावचे श्रीयुत लतीजी मोरे यांचं आगमन झालेलं आहे. मी विनंती करतो की या ठिकाणी यायचं आहे आणि सन्माननीय गुरुनाथजी जाकर साहेब, आपला विनंती आहे की आपण त्यांचं गुलाब पुष्प देऊन हार्दिक स्वागत करावं. हॅलो हॅलो दोन्ही संघ आपण लक्ष द्या. रिव्ह्यू सिस्टीम ही नसणार आहे. ग्राउंड अंपायर इज द फायनल डिसिजन. लक्षात घ्या, जरी लाईव्ह असलं तरी रिव्ह्यू हा कोणत्या संघाला अवेलेबल नसणार आहे याची दक्षता घ्यायची आहे. या ठिकाणी आमच्या वेळणेश्वर गावचे आणि कुलाबा या ठिकाणचे एक प्रसिद्ध तांडेल, तरुण तडफदार तांडेल सन्माननीय लतीजी मोरे यांचं या ठिकाणी आगमन झालं. स्वागत करतात दर्यावती प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय गुरुनाथ जाकर. तर अशा सर्व मान्यवरांना आपण विनंती केलेली आहे आणि त्याप्रमाणे या ठिकाणी तांडेल वर्गांची उपस्थिती होते. तर आणि या ठिकाणी मी सर्व आमच्या क्रिकेट बांधवांना, आमच्या खेळाडूंना विनंती करेन की आजपर्यंत अनेक वर्ष आपण या ठिकाणी येत आहोत. दापोली 11 संघ, रत्नागिरी 11 संघ, आपण या ठिकाणी शिस्तबद्ध खेळ करूया. दर्यावती प्रतिष्ठानची ही ट्रॉफी, ही मानाची ट्रॉफी आपण उंचावर अशी नेऊन ठेवलेली आहे, प्रसिद्धीच्या टोकावर नेऊन ठेवलेली आहे. आपल्याचमुळे ही ट्रॉफी मोठी झालेली आहे आणि आपलं खेळ पाहण्यासाठी या ठिकाणी सर्व आमचे क्रिकेट रसिक येत असतात. आज या ठिकाणी लाईव्ह खेळ आहे आणि हा संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर जगभर हा खेळ प्रसिद्ध होणार आहे. तेव्हा आपण सर्वांनी एक शिस्तीचं चांगलं या ठिकाणी प्रयत्न करूया, आपण प्रदर्शन करूया आणि चांगला खेळ दाखवूया. क्रीडा रसिकांचं मनोरंजन करूया आणि क्रीडा रसिकांचं आपण या ठिकाणी तारीफ घेऊया. आणि या ठिकाणी प्राइज नक्की ऑन असणार आहे या सेमीफायनलच्या सामन्यासाठी.
प्रत्येक षटकाराला या दर्यावादी प्रतिष्ठानचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत या स्पर्धेसाठी. आणि या स्पर्धेसाठी कॉमेंटेटर म्हणून काम पाहणार आहेत आमच्या दर्यावती प्रतिष्ठानचे कार्यकर्ते तरुण तडफदार कॉमेंटेटर साईराज दाभोळकर. दोन्ही संघांना विनंती करतो की आपला अतिरिक्त खेळाडू आपण कॉमेंट्री बॉक्स कडे पाठवा. रत्नागिरी संघ पंच जरा सामना थांबवा. रत्नागिरी संघ आपला अतिरिक्त खेळाडू आपण कॉम्बॉक्सच्या दिशेने पाठवायचा आहे. आजची स्पर्धा आपण लाईव्ह टेलिकास्ट करतोय YouTube द्वारे. सर्व खेळाडूंची नावं या ठिकाणी येणं गरजेचं आहे. आपण लक्ष द्या. कर्णधार आपला अतिरिक्त खेळाडू आपण लगेचच कॉम्बॉक्सच्या दिशेने पाठवायचा आहे. रत्नागिरी 11. येस, थँक्यू डीजे. बॉलरचं नाव पोहोचवा. बॉलर नेम प्लीज. महेश. परेश आरेकर मॅन फ्रॉम पालघर. वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीनं पहिलं षटक. बोला गणपती बाप्पा. पहिला चेंडू सेमीफायनलचा ऑन केला जातोय. हो पहिल्या चेंडूवरती स्क्वेअर लेगच्या दिशेनं फटका खेळण्याचा प्रयत्न. मॅन फ्रॉम रायगड. विकेट कीपर आपल्याला पाहायला मिळतोय या ठिकाणी किरण पवार. सर्वप्रथम गुहागर तालुक्यात या किरण पवार सारख्या स्टार खेळाडूला आणण्याचं काम सन्माननीय बाळूशेठ बागकर यांनी केलं आहे. तदनंतर आता मात्र रत्नागिरी 11 संघाकडून खेळताना आपल्याला पाहायला मिळेल पण तितक्या ताकदीचा फलंदाज सूरज केने द मॅन इन फॉर्म स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळेल दापोली 11 संघाकडून. द विकेटने मारा गोलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय परेश आरेकर. हा देखील तितकाच गुणवान खेळाडू. कृपया सर्व क्रीडा रसिकांना विनंती आहे की आपण त्या बाईक जरा पुढे घ्या. रिफ्लेक्शन होतं या ठिकाणी. बाईक पुढे घ्या. आणि तिकडे जे आमचे कार्यकर्ते आहेत त्यांना विनंती आहे की बाईक ज्या आहेत ते एकाच बाजूला लावण्याची विनंती करा. कृपया आता सुरुवात करूया. सगळ्यांना विनंती करा की एकाच बाजूला लावून घ्या जेणेकरून मोठ्या वाहनांना अडथळा होणार नाही. इस बीच ये गेंद जा रही है डीप स्क्वायर लेग डीप कवर्स के बीच में. 1 रन पूरा कर रहे आसानी के साथ और 1 रन से अपना खाता खोल रहे सूरज केने सर. इस बीच अगली गेंद. येस, पुन्हा एकदा मॅन इन फॉर्म सुमित ढेकळे सर आपल्याला पाहायला मिळेल. दापोली 11 संघाच्या कोट्यातून एक दमदार खेळाडू षटकारांचा बादशाह बाहुबली या नावानं ओळखले जातात सुमित ढेकळे सर. स्ट्राईक एंडला तितकाच ताकदीचा गोलंदाज परेश आरेकर देखील आपल्याला पाहायला मिळेल. राऊंड विकेटने मारा केला जातोय. 10 ते 12 पावलांची बॉलिंग धाव गती. पंचांच्या उजव्या साईडने मारा. हो थोडासा गडबडतोय या ठिकाणी गोलंदाज परेश आरेकर. धावगतीमध्ये थोडस बिघाड पाहायला मिळाले. दोन्ही संघांसाठी महत्वपूर्ण लढत आपण पाहताय. उपांत्य फेरीचा पहिला सामना दापोली 11 दापोली विरुद्ध रत्नागिरी 11 रत्नागिरी. 2 धुंदार संघांमध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळते. दर्यावती प्रतिष्ठानची ही क्रीडा नगरी. राऊंड विकेटने मारा. फुलटॉस होता या ठिकाणी पाहायचा आहे. धाद मागितली जाते. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. वेगवान चेंडू. थोडासा मिस टायमिंग फटका पाहायला मिळाला. बॅटची कट घेतले. स्क्वेअर अलॉंग द कार्पेटचा फटका. एक्स्ट्रा कव्हर रिजनला आपण पाहिलात. 1च धाव पूर्ण होईल. धावसंख्या दापोली 11 संघाची 2. 6 षटकांचा सामना असताना महत्वपूर्ण फलंदाजीची जोडी या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सूरज केने. हो खोलवर टप्प्याचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलाय. 1 धाव तर नक्कीच पूर्ण केली जाईल. 1 धावेवरच समाधान. फटका सजवण्याचा प्रयत्न शफल होऊन लेगच्या दिशेनं परंतु तितकाच चतुर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. वाईड यॉर्कर कोणत्याही प्रकारचा रूम क्रिएट करू देत नाहीये फलंदाजी करत असताना सूरज केने आणि सुमित ढेकळे सर यांना. परेश आरेकर देखील तितकेच चांगले गोलंदाज. नक्कीच आज गुहागरमध्ये रायगडचा दबदबा आपल्याला पाहायला मिळेल. रायगड जिल्ह्यातून आपल्याला हे खेळाडू पाहायला मिळत आहेत. आता मात्र डाव्या एसटी बाहेरचा चेंडू. अवांतर चेंडू पंच सागरजी पाटील
आपले दोन्ही हात समांतर करतायत. अवांतर धावेचा इशारा, एक अवांतर धाव जोडली जाईल. राऊंड विकेटने आपण पाहतोय स्क्रीनवरती लो फुल टॉस या ठिकाणी मिस झाला होता सुमित ढेकळे सरांचा. 4 अशी धावसंख्या आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ संपलाय. पहिल्या सत्राचा खेळ चालू असताना पहिले षटक एक दमदार दर्जेदार. पुन्हा एकदा जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न फसलाय. नक्कीच आपण पाहिला टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल स्किट होतोय, थोडीशी उंची कमी देण्यामध्ये यश मिळालंय. यस, फटका थोडासा मिस पाहायला मिळालाय. नाराज पाहायला मिळत आहेत स्वतःवरती सुमित ढेकळे सर. यस, आपण 4 गोलंदाज वापरू शकता. 6 षटकांचा सामना, 2 गोलंदाज हे वैयक्तिक 2 षटक आपल्या कोट्यातील हाताळू शकतील. राऊंड विकेटने मारा. ओहो हो, फटका फसलाय, पाहायचाय त्या ठिकाणी झेल कव्हर केला जाईल का? नो मॅन्स लँड चेंडू होतोय. एकच धाव मिळेल. दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ संपन्न होतोय. दर्जेदार षटक हाताळलं जातंय परेश आरेकर यांच्या माध्यमातून. रायगड वरून का मी या गुहागर तालुक्यात आलोय, मला कशासाठी बोलवलंय, मला कशासाठी पैसे दिलेत या संघानं, त्याचं उत्तर मैदानाच्या आत गोलंदाजीच्या परफॉर्मन्सने दिलंय. ते म्हणजे गोलंदाज परेश आरेकर यांनी 1 षटक हाताळलंय. फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्यात. सुरेख षटक. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. यस, दुसऱ्या षटकासाठी पुन्हा एकदा आपल्या सोबत मायक्रोफोन वरती जोडले जातील पाटील सर. हिंदीची कॉमेंट्री नक्कीच ऐकायला आवडेल सर्वांना. हिंदीचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवले जातील आमचे दर्यावर्दीचे धडाडीचे कार्यकर्ते. त्याचप्रमाणे एक उत्तम शिक्षक म्हणून ज्यांची ओळख आहे असे पाटील सर आपल्या सोबत पुढच्या षटकासाठी जोडले जातील. थँक्यू साईराज. तर या ठिकाणी दर्यावादी प्रतिष्ठानची ही क्रीडा स्पर्धा अतिशय चांगल्या प्रकारची रंगत चाललेली दिसते. अनेक मान्यवर खेळाडू या ठिकाणी आपल्या क्रीडा नगरीमध्ये दाखल झालेले आहेत. नक्कीच रायगडकडून अनेक खेळाडू या ठिकाणी खेळताना दिसतात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी सगळे खेळाडू या ठिकाणी येतात, आयकॉन प्लेयर येतात. अशी रंगलेली ही स्पर्धा. पहिला सेमीफायनलचा सामना दापोली 11 दापोली वर्सेस रत्नागिरी 11. इस बीच में सचिन मोरे अपनी ओर की पहली गेंद डालने के लिए तैयार है, जो कि खुद की पहली और टीम की तरफ से दूसरी यहां डालने के लिए तैयार. राइट हैंड और मारा करेंगे. लेफ्ट हैंड बल्लेबाज आइकॉन बल्लेबाज के लिए पुश कर दे ऑफ साइड की तरफ. यहां पर जब तक फील्ड करे, थ्रो करे, तब तक 1 रन आसानी के साथ पूरा कर रहे दोनों बल्लेबाज, जो कि आइकॉन प्लेयर है सूरज केणेसर और सुमित ढेकले सर, जिनका नाम इस महाराष्ट्र के कोने कोने में यहां पर गूंज रहा है. बहुत सारे कंपटीशन है, साल भर में खेलते हैं. वही 2 बल्लेबाज केणेसर और ढेकलेसर यहां पर स्ट्राइक पर है सूरज केणेसर. राइट हैंड राउंड द विकेट केणेसर के लिए. और ये फुलटॉस गेंद थी, मारने का जरूर प्रयास कर दिया था, लेकिन बल्ला और गेंद कोई कांटेक्ट नहीं, सीधी गेंद गई विकेट कीपर के दस्ताने में. जरूर बड़ा शॉट खेलने का प्रयास था, मिड विकेट के तरफ उनका मारने का जरूर प्रयास था. पहले दिन में दापोली क्रिकेट संघ 11 जब आई थी तो बहुत अच्छी बल्लेबाजी की थी. सूरज के जोरदार प्रहार यहां पर, लेकिन सीधी गेंद गई थर्ड मैन की तरफ. वहां पर मिस फील्ड हो रहे थे, लेकिन यहां पर सूरज केणेसर ने दौड़ना जरूर शुरू किया था, लेकिन ढेकले सर ने उनको मना कर दिया. और फिर एक बार वापस अपने क्रीज में. बहुत बड़ा मुकाबला, शानदार मुकाबला, मजेदार मुकाबला, पैसा वसूल मुकाबला, गजब की मैच, कांटे की टक्कर यहां पर जरूर होगी. फर्स्ट सेमीफाइनल सामना यहां पर दापोली 11 वर्सेस रत्नागिरी 11. 2 बड़े टीम के बीच में क्या होगा कोई नहीं जानता, क्या कौन जीतेगा कोई नहीं जानता, लेकिन सबकी उम्मीद ये कि यह अच्छा क्रिकेट देखने को मिल जाए. इस बीच ये गेंद फुल टॉस गेंद थी, हवा हवाई गेंद जा रही है, हवा हवाई बाउंड्री लाइन के बाहर लैंड होने के लिए षटकार. कम ऑन डीजे.
ये दर्यावर्दी प्रतिष्ठान षटकार, थैंक यू डीजे, थैंक यू डीजे। दर्यावर्दी प्रतिष्ठान षटकार यहाँ पर, और मगाशीच मी सांगितलेलं आहे की या सेमीफायनलच्या सामन्यासाठी प्रत्येक षटकाराला दर्यावर्दी प्रतिष्ठानचे प्रमुख कार्यकर्ते त्यांच्याकडून रोख रक्कम 100 रुपये प्राइज ऑन झालेला आहे। तो इस बीच पहली यहाँ पर छगा डाला है या अपना आइकॉन प्लेयर सुमित ढेकले सर ने। पुलटॉस गेंद थी और उठाकर खेल दिया हमारे सुंदरी नदी के पानी में। वहां पर हमारे उदयजी पाटिल, नीलेश मातनाक और दर्यावर्दी प्रतिष्ठान के सब छोटे छोटे सब कार्यकर्ते वहां पर मौजूद है। जरूर वो वहां की फील्ड जरूर करेंगे। इस बीच एक छगे के बाद दौड़ना शुरू कर दिया है। ढेक लेजर को जोरदार प्रहार करने का प्रयास, थोड़ी सी नाराज यहां पर दिखाई दे रहा है क्योंकि जितने ताकत से उन्होंने बल्ला घुमाया था उसी प्रकार का यहां शॉट देखने को नहीं मिल रहा है। 1 रन पर संतुष्ट होना पड़ेगा। 6 ओवर की है, मैच है, तगड़ी मैच है, बहुत बड़ा मुकाबला है। बल्लेबाज तो बहुत है यहाँ पर, खुल के खेलते हैं, मैदान के चारों तरफ खेलने के लिए माहिर है, खतरनाक अंदाज से खेलते हैं। इस बीच राउंड विकेट और एक गेंद फाइटर जेट लॉन्च कर दिया है बॉन्डलैंड के बाहर 6 रनों के लिए। कम ऑन डीजे। थैंक यू डीजे, थैंक यू डीजे। यहाँ पर 2 ओवर की समाप्ति पर स्कोर हुआ है विदाउट लॉस 20 रन। अच्छी शुरुआत यहाँ पर, नए ओवर की शुरुआत हो रही है और माइक्रोफोन पे आ रहा है साथी कमेंटेटर साईराज दाभोळकर। थँक्यू 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 डीजे, थँक्यू पाटील सर, वेलकम बॅक। तिसऱ्या षटकासाठी पुन्हा एकदा आपण जोडले जातोय। कृपया गाडी बाजूला करून घ्यायची आहे। थांबा जरा, पंचांना थोडीशी विनंती आहे। या ठिकाणी आपल्या पालशेत गावचे तांडेल प्रतिष्ठित नागरिक, आमच्या पालशेत गावचे भरतजी वांगणकर, त्याचप्रमाणे एकनाथजी पालशेतकर यांचं या ठिकाणी आगमन झालंय। मी सन्मानपूर्वक त्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती कॉम्बॉक्स मध्ये यायचं आणि स्थानापन्न व्हायचंय। भरतजी वांगणकर आणि एकनाथजी पालशेतकर, प्रमोदजी वांगणकर, आपणा सगळ्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी यायचंय। गाडी जरा मागे घ्या, ग्राउंड मध्ये वळवा, जेणेकरून त्या गॅसच्या गाडीला जायला मार्ग सुखकर होईल। रंगतदार मॅच। मी बायकर्सना पुन्हा एकदा विनंती करतोय की रस्त्याच्या दुतर्फा बाईक्स लावू नका, कृपया वाहनांना अडथळा होणार आहे। राजकुमारजी आपल्याला विनंती आहे। आणि आणखी एक विनंती असेल की आपल्या प्रमुख पाहुणे, निमंत्रित पाहुणे जर त्या ठिकाणी आले की त्यांना सन्मानपूर्वक व्यासपीठाकडे घेऊन यायचं आहे, पॅव्हलियन मध्ये घेऊन यायचं आहे। राजकुमार थँक्यू डीजे। तिसऱ्या षटकासाठी पुन्हा एकदा आपण जोडले जातोय। गोलंदाजी मार्कवर दाखल झालेत गोलंदाज परेश आरेकर। वैयक्तिक दुसऱ्या संघाच्या वतीने तिसरं षटक। मॅन फ्रॉम मुंबई सुमित ढेकळे सर। स्ट्राईक एंडला 6 चेंडू 10 धावा। धावगतीला सुरुवात केली जाते। पाहायचंय पहिला चेंडू, राऊंड विकेट। प्रहार करण्याचा प्रयत्न, वेग पहा चेंडूचा, सुरेख वेग। या ठिकाणी फटका मिस करायला लावलाय। राऊंड विकेटने मारा करत असताना एक टप्पा पडल्यानंतर स्विंग कंसा सरळ चाललाय। यष्टी रक्षकाच्या हातामध्ये हाय हॅलो करत सुमित ढेकळे यांना चाललाय किरण पवार यांच्या हातामध्ये। निर्धाव चेंडू
10 ते 12 फॉलोंची बॉलिंग धावगती परेश आरेकर यांची पंचांच्या उजव्या साईडने मारा केला जातोय. पुन्हा एकदा शॉर्ट पिच हाफ ट्रॅकरला पाठवले सीमारेखा पार 6 धावांसाठी सुमित ढेकळे यांच्या बॅट धावा खर्च करण्यात यश आलं होतं गोलंदाज परेश आरेकर यांना, पण दुसरं षटक देखील हाताळायला जबाबदारी दिले आणि या दुसऱ्या षटकामागे प्रहार पाहायला मिळतोय सुमित ढेकळे यांच्या माध्यमातून. षटकातील पुढचा चेंडू सरस निघेल का? गोलंदाज हो पुन्हा एकदा वेगवान चेंडू, बॅटची कड घेतले, चेंडू हवेत आपल्याला पाहायला मिळतोय फाईन लेग रिजनला. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी नकार दिला गेलाय सूरज केने यांच्या माध्यमातून. मॅन फ्रॉम गोरसई ब संघाचा गुणवान खेळाडू सूरज केने हे आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतील. भिवंडीचा अजून एक सितारा आपल्या पालशेच्या नगरीमध्ये पाहायला मिळतोय. धावसंख्या 27, बिनबाद 27. आपल्या षटकातील पुढचा चेंडू, तिसऱ्या षटकातील पुढचा चेंडू पाहायला मिळतोय. यस, फटका फसलाय, पाहायचाय झेल होतोय का? फॉलो थ्रू मध्ये झेल उडालाय, झेल पकडला जाईल. यस, परेश आरेकर यांच्या माध्यमातून झेल पकडला जातोय. सूरज केने यांना माघारी परतावं लागेल. जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न, थोडस मिस टायमिंग पाहायला मिळाला. बॅटची टॉप एज, चेंडू हवेत उडाला आणि तदनंतर आपण झेल पाहतोय. पहिला धक्का देण्यामध्ये यश मिळालंय रत्नागिरी 11 रत्नागिरी संघाला. सूरज केने सारखा महत्वपूर्ण गडी बाद करण्यात यश आलंय रत्नागिरी 11 रत्नागिरी संघाला. दापोली 11 संघाला 27 या धावसंख्येवर पहिला धक्का. एकास एक फलंदाज नक्कीच पाहायला मिळतील आजच्या सत्रात आपल्याला. बंटी बद्रिके यांना आपण पाहताय स्क्रीन वरती. वन डाऊनला फलंदाजीसाठी दाखल होत आहेत दापोली 11 संघासाठी. वैयक्तिक दुसरं षटक हाताळताना 12 धावा खर्च केल्यात. एका गड्याला माघारी पाठवलंय गोलंदाज परेश आरेकर यांच्या माध्यमातून. हो पुन्हा एकदा वेगवान चेंडू, सुरेख चेंडू पाहायला मिळतोय परेश आरेकर यांच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर आपल्याला पाहायला मिळते 27. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना 27 अशी धावसंख्या. अजूनही चालू षटकातील अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहायचा या अंतिम चेंडूवरती कशा प्रकारे फटका सजवण्यात यश मिळेल का बंटी बद्रिकी यांना. 10 ते 12 पावलांची बॉलिंग धावगती, सुरेख गोलंदाजी आतापर्यंत केले. हो पुन्हा एकदा वेगवान वेग पहा चेंडूचा, फटका सजून देत नाहीयेत. अपील देखील केली जाते परंतु लेग बायचा इशारा येतोय. संघाच्या खात्यामध्ये एक धाव जोडली जाते. 28 धावसंख्या. 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकाखेरीज धावसंख्या आपण पाहताय 28. दापोली 11 दापोली संघाची नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना कमांड आमच्या दर्यावती प्रतिष्ठानच्या या क्रीडा नगरीमध्ये आपल्या शेजारच्या गावचे सन्माननीय गौऱ्याजी पावरी साहेब यांचं आगमन झालेलं आहे. आमच्या मान्यवरांमध्ये मी विनंती करतोय की आपण गौऱ्याशेठ पावरी साहेब आपण पॅव्हलियनमध्ये यायचं आहे, व्यासपीठावरती सन्मानपूर्वक यायचं आहे. आणि त्यांनी दर्यावती प्रतिष्ठानच्या या स्पर्धेसाठी रोख रक्कम 1000 रुपयाची देणगी दिली आहे. दर्यावती प्रतिष्ठानतर्फे त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि आभार. कृपया पावरी साहेब आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे.
नवीन गोलंदाज दाखल होतो या ठिकाणी सागर कांबळे. मित्रांनो माहिती पोहोचते स्ट्राईक इंडला आपण पाहताय बंटी बद्रिके यांना रायगड प्रीमियर लीग मधील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मानकरी, मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी बीच मैदान पे दापोली 11 की तरफ से. आता मात्र वा ब्रँडेड फटका सजलाय. आत्ताच या ठिकाणी या खेळाडूची चौक माहिती पोहोचली होती आणि आता पहा काय प्रकारे फटका सजतोय. ब्रँडेड फटका. थँक्यू डीजे. सागर कांबळेवरती पहिलाच हल्ला. दुसऱ्या चेंडूवरती स्विच हिट करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. ऍक्शन रिप्ले फटका सजला असता परंतु हो दांडी गोल होता होता फलंदाज वाचलाय. सागर कांबळे हा देखील एक चांगला गुणवान खेळाडू आहे. रत्नागिरी 11 रत्नागिरी संघाचा अनेक वर्ष गोलंदाजीच्या जोरावरती नेतृत्व केलंय. पुन्हा एकदा फटका सजला डाऊन द ट्रॅक. सीमा रेखा पार. 6 धावांसाठी बंटी बद्रिकेच्या बॅट मधून निघालाय षटकार. थँक्यू डीजे. डाऊन द ट्रॅक. सीमा रेखा पार. धावसंख्या आपण पाहताय 40. एक गड्याच्या मोबदल्यात 40 बंटी बद्रिके यांना आपण पाहताय. आता मात्र आक्रमक फलंदाजी चौथ्या षटका मागे पाहायला मिळते. सागर कांबळे लोकल टॅलेंट आहे रत्नागिरीत अनेक वेळा सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा मानकरी ठरलाय आणि याच गोलंदाजावरती हल्ला बोल. आता मात्र पाहायचं आहे. येस निर्धाव चेंडू. पंचांचा इशारा. चालू षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. 4 चेंडूंवरती 2 षटकार आलेत. पाहायचं येणाऱ्या 2 चेंडूंवरती कशा प्रकारे फटकेबाजी केली जाईल. 200च्या स्ट्राईक रेटने आतापर्यंत फलंदाजी. पुन्हा एकदा वॉटर शॉट. रूम बनवलंय. कव्हर्सच्या डोक्यावरून फटका खेळलाय. देखणा फटका. सीमा रेखा पार. ओव्हर द विकेटने मारा. रूम बनवलंय आणि तदनंतरचा हा दर्जेदार स्ट्रोक बंटी बद्रिके यांच्या बॅट मधून. दर्यावर्ती प्रतिष्ठान षटकार. दर्जेदार फटकेबाजी. 46 पर्यंत धावसंख्या पोहोचले. अजूनही चालू षटकातील अंतिम चेंडूचा खेळ बाकी बंटी बद्रिकेसाठी. नो चेंडू. हो नो चेंडू. खतरे की घंटी वाजवणार का बंटी पाहायचाय. येस नो चेंडू. फटका फसताना आपण पाहिलात या ठिकाणी. थोडासा नाराज पाहायला मिळतोय बंटी बद्रिके. नो चेंडू. खतरे की घंटी. फ्री हिटचा चेंडू असणार आहे. पाहायचा आहे खतरे की घंटी वाजवतोय का बंटी. स्ट्राईक एंडला. हो सुरेख दर्जेदार सुरेख कामगिरी पाहायला मिळते सागर कांबळे यांच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू. 4 षटकांचा खेळ संपतोय. स्ट्राईक रेट आपण पाहिला तर 11.75च्या सरासरीने धावा जमवलेत 47. येणाऱ्या 2 षटकांसाठी पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले जातील पाटील सर. कमांड डीजे. रन 1 विकेट यहाँ पर लॉस हुई है. तर तोपर्यंत या ठिकाणी देणगीचा या ठिकाणी ओघ चालू आहे. भरतजी वांगणकर पालशेत तांडेल 1100 रुपये देणगी या ठिकाणी आलेली आहे आणि या ठिकाणी गुप्त देणगी आलेली आहे 1111. तर सर्व देणगीदारांचं दर्यावती प्रतिष्ठानतर्फे हार्दिक अभिनंदन आणि आभार. धन्यवाद. तो इस बीच बहुत कड़ा मुकाबला, शानदार मुकाबला, कांटे की टक्कर यहाँ पर दोनों टीम में शुरुआत है.
पहली सेमीफाइनल का सामना, पहला सेमीफाइनल का सामना यहां पर शुरू है। सचिन मोरे यहां पर आ रहा है दूसरी ओवर डालने के लिए। इस ओवर की एक गेंद, फुल टॉस गेंद गई दूर 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 गगन के छाव में, घटाओं के साथ साथ हवाओं के संग संग 6 रनों के लिए कमान डीजे। बॉल पाहिजे, आला। थैंक यू डीजे, बहुत ही अच्छी गेंद कलाइयों का इस्तेमाल यहाँ पर ढेकने साहब ने किया है, सर ने किया है, बहुत ही बड़ा शॉट खेल रहा है। अभी तक देखे तो हमारे स्कोरर यहाँ पर अथर्व बता रहा है कि अभी तक कितनी षटकार मार लेते हैं, 3 छगे, बड़े बड़े छगे यह डाले है डेकले सर ने। बहुत ही अच्छी बल्लेबाजी करे, बहुत बड़े शॉट खेल रहे और जरूर यहां पर मनोरंजन हो रहा है। 10 गेंदों का सामना के 23 रन निकले। इस ओवर की अगली गेंद सचिन मोरे की तैयार है। पहले बल्ला हवा में, हाफ पिच गेंद थी, शॉर्ट पिच गेंद थी, उठाकर खेलना चाहते थे लेकिन गेंद नो मैन लैंड में वहां पर गिर गई। गेंद हवा में जरूर थी, धक्का तो जरूर बैठ सकता था लेकिन वहां पर फील्डर जो बहुत दूर था इसलिए कोई फील्डर वहां मौजूद नहीं। सेफ शॉट, 1 रन पूरा कर दिया है। दोनों बल्लेबाजों ने बहुत ही अच्छी बल्लेबाजी, दोनों बल्लेबाज कराई। बंटी बद्री के इस ओवर का, इस बॉल का सामना कर गए और इस बार बहुत ऊंचा, लंबा, तगड़ा, दमदार और शानदार षटकार। कम ऑन डीजे। थँक्यू डीजे। आपण रायगडची पॉवर या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। स्ट्राइक एंडला बंटी बद्रिके यांना पाहतोय। 10 चेंडू 24 धावा। मॅन ऑफ द सिरीज रायगड प्रीमियर लीग मधील 4 व्हीलरचे मानकरी आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर त्यांच्याच पाठीमागे विकेट कीपर आपण पाहत आहे तर पवार, किरण पवार देखील हा देखील बाइकर मॅन आपल्याला पाहायला मिळतोय। इस बीच इस ओवर की गेंद और फिर एक बार बहुत ही बढ़िया, पुल, पावरफुल, ब्यूटीफुल, वंडरफुल एंड गेंद जा रही बाउंड्री लाइन के पार षटकार के लिए। कम ऑन डीजे। ये नाव लिहून दे ना। थैंक यू डीजे। यहाँ पर क्या बल्लेबाजी हो रही है। हर छगे के लिए 100 रुपए का इनाम यहाँ पर दरियावती प्रतिष्ठान के कार्यकर्ताओं के तरफ से यहाँ पर बहुत ही अच्छी बल्लेबाजी। मैदान के चारों तरफ यहाँ पर बंटी बद्र के और ढेकले साहब यहाँ पर करते हुए नजर आ रहे हैं। सिंगल डबल दाव तो यहाँ पर मिल ही नहीं रही है लेकिन यहाँ पर गेंद पीछे गई है, वहां पर फील्ड खतरा हो सकता है लेकिन किरण पवार सर यहाँ पर सुरक्षित 1 रन पूरा कर दे। एक रन भी की कीमत होती है। जब सामना जब गेंद और रन बराबर होते तो यही 1 रन। यहां पर अगर देखे तो दोनों टीम में देखे तो रायगढ़ के ही प्लेयर दिखाई दे रहे हैं। दापोली 11 में भी रायगढ़ के प्लेयर है, रत्नागिरी 11 में भी रायगढ़ के प्लेयर है। तो इस बीच फिर एक बार फुल टॉस गेंद था, ऑफ स्टंप से बाहर आए थे, जबरदस्त करारा शॉट यहां पर लगा है लेकिन 1 रन पर संतुष्ट होना पड़ा। उतनी ही अच्छी यहां पर फील्डिंग दिखाई दे रहा है फील्डर के साथ। इसी प्रकार यहां पर छगे का ये महंगा ओवर यहां पर सचिन मोरे का खत्म हो रहा है। मेरे साथी स्कोरर बता रहे हैं ये महंगा ओवर साबित हुआ है। 21 रन यहां पर दिए। यश यहां पर देखे दोनों बल्लेबाज अगर देखे तो बहुत ही करारा छगा लगा रहे। तो अगर 68 लॉस ऑफ 1 विकेट तो यहां देखिए ऐसी बल्लेबाजी ये 2 बल्लेबाज स्टार क्रिकेटर ने की, आइकॉन ने की तो कितने रन तक ये स्कोर जा सकता है। अशी जर पाटील सर फलंदाजी केली गेली तर नक्कीच येणाऱ्या आपण प्रोजेक्टेड स्कोर पाहतोय 82 पर्यंत धावसंख्या पोहोचू शकते। 68 धावसंख्येपर्यंत आपण पाहताय। 5 षटकांचा खेळ संपलाय। अंतिम 6वं षटक
या ठिकाणी रत्नागिरीचा रायझिंग स्टार पार्थ गांधी याच्यावरती जबाबदारी दिली. पाहायचंय पार्थ गांधी कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. यानंतर होणारा दुसरा सेमीफायनलचा सामना आम्ही कोकणस्थ विरुद्ध दुर्वा स्पोर्ट रामपूर. दुर्वा स्पोर्ट रामपूर कर्णधार, त्याचप्रमाणे आम्ही कोकणस्थ कर्णधार. आपण या ठिकाणी यायचंय, आपली उपस्थिती नोंदवायची आहे. अंतिम षटकासाठी गोलंदाज बॉलिंग मार्कवर आपण पाहताय रत्नागिरीचा रायझिंग स्टार पार्थ गांधी. अंतिम 6 चेंडू हाणामारीचे हे 6 चेंडू समर्थ बाहुबली सुमित ढेकले सर यांना आपण पाहताय. राऊंड विकेटने मारा. पहिल्या चेंडूवरती खोलवर टप्प्याचा चेंडू, वेगवान चेंडू. एकच धाव नक्कीच प्राप्त होईल. एका धावेने पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळेल बंटी बद्रिके द मॅन इन फॉर्म. 12 चेंडू 31 धावा वैयक्तिक खेळी. सांघिक धावसंख्या आपण पाहू शकता 69. 69 धावसंख्येपर्यंत पोहोचलाय. अंतिम 5 चेंडूंचा खेळ बाकी. 13.35च्या सरासरीने आतापर्यंत धावा जमवल्या गेल्यात. पाहायचंय बंटी बद्रिके यांच्या माध्यमातून कशा प्रकारे या उर्वरित चेंडूंचा समाचार घेतला जाईल. एक नवोदित गोलंदाज तितकेच स्टार फलंदाज समोर असताना फुल टॉसला पाठवलंय. सीमा रेखा पार 6 धावांसाठी येतोय दर्यावर्ती प्रतिष्ठान. ब्रँडेड स्ट्रोक बंटी बद्रिके यांच्या बॅट मधून षटकार. थँक्यू डीसी. आतापर्यंत 6 षटकार त्यांच्या बॅट मधून निघालेत. 13 चेंडूंवरती 37 धावांची खेळी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो बंटी बद्रिके यांच्यासाठी. स्ट्राईक एंडला आपण स्क्रीनवरती पाहताय 6 षटकार आतापर्यंत आलेत. येणारे अजूनही 4 चेंडू पार्थ गांधी याच्या कोट्यातून रत्नागिरी 11 संघाकडून. पुन्हा एकदा लो फुल टॉस डाऊन द ग्राउंड पाहायचाय. वन माउस चेंडू चाललाय. दर्जेदार दमदार सीमारेखा पार येतोय दर्यावर्ती प्रतिष्ठान. चौकार. हो लो फुल टॉस स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सदला. 1 धाव नक्कीच पूर्ण केली जाईल. एका धावेवरच समाधान. 15 चेंडूवरती 42 धावांची खेळी बंटी बद्रिके यांची आपण पाहताय. सांघिक धावसंख्या पाहायला गेले तर 80 पर्यंत संघ येऊन पोहोचलाय. अंतिम 2 चेंडूंचा खेळ बाकी, परंतु तितका दर्जेदार एकास एक फलंदाज सुमित ढेकळे सर आता मात्र स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल. द बाहुबली पाहायचंय पार्थ गांधी याचं देखील कौतुक करावं लागेल मित्रांनो. आतापर्यंत 4 चेंडूंवरती फक्त 12 धावा खर्च केल्यात या गोलंदाजानं. पुन्हा एकदा ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, लो फुल टॉस, सीमा रेखा पार, षटकार. थँक्यू डीजे. 14 चेंडू 32 धावा वैयक्तिक खेळी. धावसंख्या आपण पाहताय 86. 86 धावसंख्येपर्यंत संघ पोहोचलाय. अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. पाहायचंय अंतिम चेंडू पार्थ गांधी. आता मात्र थोडासा महागडा चेंडू पाहायला मिळालाय. सुमित ढेकळे सर स्ट्राईक एंडला. दापोली 11 संघाचा खेमा नक्कीच या ठिकाणी खुश आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम चेंडूसाठी पहिल्या सत्रातील अंतिम चेंडू पार्थ गांधी याच्या कोट्यातून रत्नागिरी 11 संघाकडून. पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील स्ट्राईक पंच कैलासजी पिळणकर आहेत. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत या ठिकाणी सागरजी पाटील आहेत. अंतिम चेंडू पाहायचाय. 86 धावसंख्या पार्थ गांधी रत्नागिरी 11 संघाकडून. राऊंड विकेटने मारा. अंतिम चेंडू पहिल्या सत्रातील. हा देखील जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न. वेगवान पहिली धाव घेतली जाते. पाहायचा आहे दुसऱ्या धावेचा विचार घेतला जातोय. नक्कीच दुसऱ्या धावेसाठी डेंजर एंडला. हो डायरेक्ट हिट
यस डायरेक्ट हिट केलाय आणि हिट व्हावं लागेल, बॅक टू द पवेलियन व्हावं लागेल सुमित ढेकळे सर यांना. एकच धाव या ठिकाणी प्राप्त होते. एका धावेने धावसंख्या ट्रबल आपण पाहताय 87 धावा आणि 88 धावांचं मोठं आव्हान दिलं गेलंय ते म्हणजे रत्नागिरी 11 संघासमोर. परंतु रत्नागिरी 11 संघाकडे देखील एकास एक फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहायचा या धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. डायरेक्ट हिट आपण पाहताय सारसी इव्हेंट्स यांच्या माध्यमातून एक अव्वल दर्जाचं लाईव्ह टेलिकास्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. थँक्यू डीजे. दापोली 11 संघ आपण पाहताय 87 धावा, त्यामध्ये सुमित ढेकळे सर 15 चेंडू 33 धावबाद होऊन तंबूत. तर सूरज केने थोडस स्वस्तात माघारी परतले 7 चेंडूंवरती 9 धावांची खेळी. परंतु बंटी बद्रिके यांची खेळी आपण पाहिली तर 15 चेंडू आणि 42 धावा. या 42 धावांमध्ये ज्यानं 6 षटकारांची खेळी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अवांतर 3 धावा अशा एकूण 87 धावांचा डोंगर उभा केलाय तो म्हणजे दापोली 11 संघाकडून. तर गोलंदाजीचं पृथक्करण आपण पाहणार रत्नागिरी 11 संघाकडून कोणता गोलंदाज या ठिकाणी महाग पडलाय. थँक्यू. या ठिकाणी आमच्या निमंत्रणाला मान देऊन आमच्या बाजूच्या गावचे वेळणेश्वरचे तांडेल वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत. मान्यवर उपस्थित आहेत समीरजी धोपावकर, जयहिंदजी कटनाक सर आणि सन्माननीय अजिंक्य तांडेल सर. कृपया आपणास विनंती आहे की आपण पॅव्हलियनमध्ये सन्मानपूर्वक यायचं आहे आणि व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. सन्माननीय समीरजी धोपावकर, सन्माननीय जयहिंदजी कटनाक आणि सन्माननीय अजिंक्यजी तांडेल, आपला सगळ्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी पॅव्हलियनमध्ये यायचं आहे आणि व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्या शृंगारतळी येथील हॉटेल हेमनचे मालक सन्माननीय संसारे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही विनंती आहे की आपण या ठिकाणी यायचं आहे आणि या ठिकाणी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. ज्या सन्माननीय पाहुण्यांचा नामोल्लेख मी या ठिकाणी केलाय त्यांना विनंती आहे दर्यावती प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना की त्यांना आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती स्थानापन्न करून घ्यायचं आहे. दरम्यान यश या ठिकाणी जेव्हा आपण मुलाखत घेतली दोन्ही कर्णधारांची तेव्हा आपण साळगावकर सरांना विचारलं होतं त्यांना की आपण जास्तीत जास्त किती धावा करू शकता. त्यांनी 60-65 सांगितलं होतं. पण आता आपण बघितलं स्कोर बोर्डवरती 2 विकेट गमावून त्यांनी 87 धावा केलेल्या आहेत. काय बोलशील या धावा संदर्भात? नक्कीच मुलाखतीमध्ये ज्यांनी सांगितलं होतं आमच्याकडे सूरज केने सारखा फलंदाज आहे, बंटी बद्रिके आहेत, सुमित ढेकळे सर आहेत आणि तिन्ही फलंदाजाने नावाला साजेसा खेळ हा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. दापोली रत्नागिरी 11 संघाकडून गोलंदाजी आपण पाहू शकता परेश आरेकर यांचा रायगडवरून खास या ठिकाणी स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झालेत. 2 षटकं हाताळली, 6च्या इकॉनॉमीने फक्त 12 धावा खर्च केल्या आणि एका गड्याला माघारी पाठवण्यात यश मिळालं. परेश आरेकर यांना सागर कांबळे थोडासा महाग ठरतोय. 1 षटक 19 धावा. पार्थ गांधी देखील महागडा ठरतोय 1 षटक 19 धावा आणि सचिन मोरे यांचं देखील षटक आपण महागडं पाहायला मिळालं. 18च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा जमवल्या गेल्या. 2 षटकामागे 36. एकूण धावसंख्या आपण पाहताय 87-88 धावांचा मोठा डोंगर पार करावा लागणार आहे तो म्हणजे रत्नागिरी 11 रत्नागिरी संघाला. दरम्यान समीरजींना विनंती करतो की आपण इथेच समोर बसलात तरी काही हरकत नाहीये. समीरजी या ठिकाणी चेतनजी गिरोह आमचे मराठी कॉमेंटेटर यांचंही आगमन झालंय. दर्यावती प्रतिष्ठानतर्फे त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि आभार. दरम्यान सलामीची जोडी या ठिकाणी मैदानामध्ये आलेली आहे. या ठिकाणी ज्याचं मोठं नाव फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो रायगडची पॉवर किरण पवार या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सन्माननीय बाळूशेठ बागकर यांचा आवडता खेळाडू म्हणून या घोगड तालुक्यात ज्याची प्रसिद्धी आहे असं किरण पवार या ठिकाणी आपल्याला फलंदाजीसाठी पाहायला मिळेल आणि किरण पवार साठी पारितोषिक होतंय सलग 3 षटकारासाठी बाळूशेठ बागकर यांच्या माध्यमातून रोख रक्कम 2000 रुपयाचं पारितोषिक ऑन झालंय. सलग 3 षटकार आणि 2000 रुपयाचं पारितोषिक किरण पवार साठी बाळूशेठ बागकर यांच्या माध्यमातून आणि फोनद्वारे या स्पर्धेला शुभेच्छा देखील देण्यात आल्या आहेत. धन्यवाद बाळूशेठ बागकर.
कृपया या ठिकाणी प्रतिनिधी पाठवायचा आहे. अजिंक्य तांडेल, जयहिंदजी कटनाक आणि समीरजी धोपकर यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. अजिंक्य तांडेल हे आमच्या दर्यावादी प्रतिष्ठानचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुनीलजी पाटील यांचे तांडेल आहे, त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. दर्यावादी प्रतिष्ठानतर्फे सर्व या ठिकाणी तांडेल वर्गांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. धन्यवाद या ठिकाणी सर्व मान्यवरांचं. तर या ठिकाणी मोठा सामना, आपला पहिला सेमीफायनलचा सामना आपण दर्यावती प्रतिष्ठानच्या या भव्य दिव्य अशा क्रीडा नगरीमध्ये आपण पाहतो आहोत. दर्यावती प्रतिष्ठानची क्रीडा नगरी पालशेतच्या बाहेरी भागामध्ये या सुंदरी नदीच्या किनाऱ्यावरती वसलेलं, आजूबाजूला बघितलं तर माडा पोपळ्यांच्या बागा या ठिकाणी दिसत आहेत. हिरवगार असं आपलं दर्यावती प्रतिष्ठानची क्रीडा नगरी चारी बाजू या ठिकाणी खेळण्यासाठी ऑन दिसत आहेत आणि हळूहळू प्रेक्षकांची गर्दीही या ठिकाणी वाढताना दिसतंय. एक नयनरम्य, एक रोमहर्षक असं चित्र या ठिकाणी दर्यावती प्रतिष्ठानच्या या क्रीडा नगरीमध्ये नक्कीच या ठिकाणी आपला दिसतंय. तर अशा प्रकारे रत्नागिरी 11 कडून या ठिकाणी सलामीची जोडी मैदानामध्ये आलेली आहे. किरण पवार सर आणि नॉन स्ट्राईकला आहेत ओमकार हरपाल सर. तर अशा प्रकारे हे आयकॉन या ठिकाणी आहेत आणि आयकॉनचा या ठिकाणी खेळ पाहण्यासाठी नक्कीच आमच्या गुहागरचा प्रेक्षक वर्ग या ठिकाणी दाटलेला आहे आणि या ठिकाणी सलामीची गेंदबाजी करण्यासाठी आलेले आहेत गंगाधर इंगवले, जिन्होंने पहले दिन में यहाँ पर दापोली 11 से खेलते वक्त बहुत ही अच्छी गेंदबाजी की थी, विकेट हासिल करते. उनके पास वेरिएशन है, विकेट टेकर गेंदबाज के नाम से हम सब जानते हैं. तो इसी प्रकार इस ओवर की पहली गेंद शुरुआत कर दिया इंगवले सर ने. पहली किरण पवार सर के लिए, किरण पवार सर ने यहाँ पर मिड विकेट के यहाँ पर गेंद यहाँ पर शूट कर दिया. एक रन इसका पूरा कर दे, 2 रन भी यहाँ पर पूरे कर दे. कितनी अच्छी टाइमिंग यहाँ पर दिखाई दे रहे, अच्छी सूझबूझ यहाँ पर दोनों बल्लेबाजों में दिखाई दे रही है. क्या बात है. यहाँ पर किरण पवार सर यहाँ आए हैं. पिछले साल अगर देखे तो किरण पवार यहाँ आए थे, उनका खेल यहाँ पर देखने को मिला था. तो आप सबको देखने के लिए हमारे ग्वालियर का प्रेक्षक वर्ग यहाँ पर हाजिर है. तो जरूर यहाँ पर जिस प्रकार दापोली 11 की बल्लेबाजी यहाँ देखने मिली, उसी प्रकार की बल्लेबाजी जरूर यहाँ पर देखने मिलेगी. गंगाधर की एक गेंद हवा में है, क्या हो रहा है. ढेकले साहब हुआ है और किरण पवार ये बड़ी मछली यहाँ पर जाल में पकड़ गई है. एक शॉट खेलने का, बड़ा शॉट खेलने का प्रयास था, लेकिन खुद कीपर ढेकले सर ने बहुत लंबी दौड़ लगाई और एक कैच पकड़ लिया और विकेट हासिल कर दिया. किरण पवार सर अपने टीम के तरफ नाराज होकर जा रहे हैं. कम ऑन डीजे. थँक यू डीजे, थँक यू डीजे. सागरजी धोपावकर तांडेल यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचप्रमाणे आमच्या पालशेत गावचे महेशजी वांगणकर ही या ठिकाणी उपस्थित आहेत. तांडेल कुलाबा या ठिकाणचं, त्यांचंही दर्यावती प्रतिष्ठानतर्फे हार्दिक स्वागत आणि अभिनंदन. तो यहाँ पर बड़ा मुकाबला यहाँ पर 88 रन जीतने के लिए चाहिए और फेस करने के लिए किरण पवार सर आए थे, लेकिन अपने टीम के तरफ आउट होकर चले गए. बड़ा धक्का यहाँ पर मिला है और ये गेंद ऊंची और क्या है, दूसरा धक्का यहाँ पर. क्या गेंदबाजी कर रहा है यहाँ पर कौन गेला, गंगाधर की इस गेंद पर 2 गेंदों पे 2 बड़े झटके लगे. यहाँ पर रत्नागिरी 11 टीम को क्या हालत बनाई है भाई. 6 ओवर की मैच है, 28 रन जीतने के लिए चाहिए, लेकिन पहले 2 पर 2 बड़े धक्के जोर से लगे. कम ऑन डीजे. थँक यू डीजे, थँक यू डीजे, थँक यू डीजे. इथे आपल्याला माहितीसाठी सांगतो की किरण
सूरज केणे सर इकडे मिड विकेटच्या दिशेने आपला फिल्डिंग करताना दिसत आहेत. आपल्याला माहिती असेल पहिल्या दिवशी जेव्हा दापोली 11 कडे खेळताना आपला त्याच ठिकाणी त्यांनी सुरेख 4 झेल पकडले होते आणि बॅटिंगची कमाल सुद्धा त्यांनी जबरदस्त दाखवली होती. जोरदार टाळ्या होऊ देत किरण सूरज केणे सरांसाठी. काय जबरदस्त या ठिकाणी परफॉर्मन्स सादर करताना आपल्याला दिसत आहेत. भिवंडी या ठिकाणचा भावेश पवारच्या संघात ना ते खेळत असतात. सूरज केणे सर एक मोठं नाव या ठिकाणी. पण मित्रांनो या ठिकाणी दोन मोठे खेळाडू या ठिकाणी तंबूत जाताना आयकॉन तंबूत जाताना दिसतो आणि हॅट्रिकचा बॉल या ठिकाणी दिसतोय. इंगवलेंचा गंगाधर इंगवले हॅट्रिकचा बॉल या ठिकाणी सुरुवात होता. इस बीच इस हैट्रिक की गेंद गंगाधर इंगवले की दौड़ना शुरू कर दिया. देखते और एक कट करके निकाला है. गेंद आ रहा है लेग साइड के इधर. वहां पर फील्डर जरूर यहाँ पर सूरज केने सर तैयार थे. क्या ये आसमान की तरफ अगर उड़ाया तो हम उसको पकड़ने के लिए जरूर तैयार है. तो सूरज केने सर भी यहाँ पर तैयार है. इस प्रकार गंगाधर इंगवले की सर की कितनी तारीफ करे उतनी कम है. 2 बड़े बड़े मछली यहाँ पर पकड़ लिया उन्होंने. देखिए तो किरण पवार सर यहां पर उन्होंने उसको पकड़ लिया है और अमोल सर. इसी प्रकार 2 यहां पर बड़े बल्लेबाज अपने टीम के तरफ गए हैं. गंगाधर इंगवले सर की ये गेंद राइट हैंड राउंड द विकेट लेफ्ट हैंड बल्लेबाज के लिए रिवर्स शॉट अटेम्प्ट कर दिया है. लेकिन मारना चाहते गेंद कहां गई देखो. मारना चाहते कश्मीर लेकिन गेंद गई कन्याकुमारी. जोरदार प्रहार जरूर किया था. रिवर्स अटेम्प्ट करने का प्रयास किया था लेकिन असफल डरे उसी में. इसी प्रकार 1 रन तो जरूर उनको मिली है. बड़ी यहां पर टेंशन तो जरूर आया है. या ठिकाणी प्राइज ऑन झालेली आहे. पार्थ गांधी यांच्या प्रत्येक षटकारासाठी ओमकार शेठ संसारे यांच्याकडून 500 रुपयाचं प्राइज ऑन झालेलं आहे. इस बीच ये गेंद रिवर्स शॉट खेलने का प्रयास था लेकिन गेंद नीचे बैठ गई और सीधी उनको कांटेक्ट भी नहीं बल्ले का कनेक्शन भी नहीं. सीधी गेंद गई विकेट कीपर के दस्ताने में. कोई रन नहीं है. बहुत ही अच्छी गेंदबाजी यहाँ पर गंगाधर इंगवले सर ने की है. पहली ओवर में उन्होंने 2 बड़े झटके दिए. बड़े झटके यहां पर 2 दिए. किरण पवार सर और अमोल सर यहां पर कैच देते हुए अपने टीम के तरफ नाराजगी के साथ चले गए. अटेंशन का सामना करते हुए ये दोनों बल्लेबाज लेकिन अपने टीम के लिए ज्यादा रन नहीं बटोर सके इसलिए वो चले गए. 2 बड़े झटके जरूर यहां पर मिले हैं. पहली ओवर की मैच यहाँ पर खत्म हुई है, समाप्त हुए. 2 विकेट लेकर सिर्फ 4 रन यहाँ पर जमा कर दिए. तो इसी प्रकार यहाँ पर पहले ओवर का मैच खत्म हुआ है. दूसरी ओवर डालने के लिए नई ओवर की शुरुआत हो रही है. मेरे साथ कमेंटेटर आ रहे हैं मेरे दोस्त यहाँ पर साईराज दाभोळकर. थँक्यू डिचे. पहिलं षटक एक दर्जेदार सुरुवात दापोली 11 संघासाठी गंगाधरच्या माध्यमातून गोलंदाज दाखल होतोय साहिल. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू हेलिकॉप्टर उडवायचं होतं अंग कार्पेटने फटका सजतोय. ओमकार हरपाल यांच्या माध्यमातून एकच धाव या ठिकाणी प्राप्त होईल. एका धावेने धावसंख्या आपण पाहत आहे स्कोर कार्ड वरती 5. ज्यावेळेस दापोली 11 संघ देखील फलंदाजी करत होता पहिल्या षटकांती धावसंख्या 5 होती परंतु कोणतेही गडी बाद झाला नव्हता. त्यानंतर एक दर्जेदार फलंदाजी पाहायला मिळाली. 5 धावा 2 गड्यांना बाद करण्यात यश मिळाले दापोली 11 संघाला. रत्नागिरी 11 संघाकडून पार्थ गांधी याला आपण पाहताय एक चांगली फलंदाजी ची अपेक्षा आहे पार्थ त्याच्या माध्यमातून. परंतु पाहायचंय पुन्हा एकदा फाईन लीगच्या दिशेने फटका सजतोय. एकच धाव या ठिकाणी प्राप्त होईल. थँक्यू डिचे. आपल्या षटकातील पुढचा चेंडू ओव्हर द विकेटने मारा. गोलंदाज साहिल पुन्हा एकदा हलक्या हाताने कट केलाय. चांगला वेगवान चेंडू पाहायला मिळते. चांगली लेंथ या ठिकाणी पाहायला मिळते गोलंदाज साहिल याची. वाईड यॉर्कर द सेफेस्ट चेंडू इन द बॉलिंग.
बॉलिंग मार्कवर बॉलिंग करत असताना सेफ चेंडू वाईड यॉर्कर पाहायचंय कशा प्रकारे फटका सजतोय पार्थ गांधी. चांगल्या फलंदाजीची अपेक्षा रत्नागिरी 11 संघाकडून. रायझिंग स्टार पाहायचा आता मात्र स्टार चमकणार का पार्थ गांधी याचा. हो पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न थोडासा कॉन्फिडन्स मध्ये कमी पाहायला मिळतोय या ठिकाणी. फलंदाज पार्थ गतीमध्ये बीट केलेला आपण पाहिलं. गोलंदाज साहिल याने आतापर्यंत 4 चेंडूंवरती फक्त 3 धावा खर्च केल्यात. 88 धावांचा मोठा पाठलाग करत असताना रत्नागिरी 11 संघ थोडासा बॅकफुटला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. वेगवान चेंडू शफल झाल्यानंतर खोलवर पायामध्ये चेंडू पाहायला मिळतोय. कोणत्याही प्रकारे बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडू आतापर्यंत सुरेख गोलंदाजी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळाले. गोलंदाज साहिल. अंतिम चेंडू दुसऱ्या षटकातील ओव्हर द विकेटने मारा. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. कोणत्याही प्रकारे प्रयत्नांना यश मिळत नाहीये. सुरेख गोलंदाजी दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळते. ओव्हर द विकेटने मारा. खोलवर टप्प्याचा चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. सरळ यष्टीरक्षण सुमित ढेकळे सर यांच्या हातामध्ये. 2 षटकांचा खेळ संपतोय. तिसऱ्या षटकासाठी पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले जातील पाटील सर. धन्यवाद साईराज. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. इथे आपल्याला मी आठवण करून देऊ इच्छितो मित्रांनो सर्व क्रिकेट रसिकांना या ठिकाणी जो रत्नागिरी 11 संघ आहे तो या ठिकाणी खेळतोय पहिली सेमीफायनलचा सामना. आणि मित्रांनो गेले अनेक वर्ष हा रत्नागिरीचा संघ आपल्या या क्रीडा नगरीमध्ये दाखल होतो. आणि आतापर्यंत गेले जेव्हा सुरुवात झाली तेव्हा हा संघ सन्मान्य प्रवीणजी भाटकर सर यांच्या नेतृत्वाखाली खेळत होतं. काही वर्षांपूर्वी त्यांचं आपल्या प्रवीण सरांचं निधन झालं. नक्कीच त्यांच्या माध्यमात आता खेळ खेळत असताना या ठिकाणी आपल्याला त्यांची कैलासवासी प्रवीणजी भाटकर सरांची नक्कीच आठवण होते. तर त्यांचं सुद्धा सहकार्य अतिशय चांगलं असायचं. आणि प्रवीणजी भाटकर सरांचं नाव या पूर्ण गुहागर तालुक्यात नव्हे तर संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये त्यांचा एक दबदबा होता, त्यांचं नाव होतं. आणि नक्कीच प्रवीणजी भाटकर सरांचा या ठिकाणी आपल्या सर्वांना आठवण आल्याशिवाय राहणार नाही. तोच कैलासवासी प्रवीणजी भाटकर सर यांचा हा रत्नागिरी संघ पहिल्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये खेळताना. दरम्यान या ठिकाणी पुन्हा एकदा देणगी आली. अजिंक्य तांडेल सन्मान्य वेळणेश्वर गावचे हे आहेत. तर त्यांच्याकडनं रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी येत आहे. दर्यावती प्रतिष्ठानतर्फे त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि आभार. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करूया. सन्माननीय अजिंक्य तांडेल सर धन्यवाद. तर अशा प्रकारे या ठिकाणी पुन्हा एकदा गंगाधर इंगोले सरांनी पहिल्या षटकामध्ये 2 मोठे गडी टिपले. तेच गंगाधर या ठिकाणी आता आलेले आहेत. समीरजी धोपकर यांच्याकडून सुद्धा रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी देणगी आलेली आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये समीरजी धोपकरांचे आपण या ठिकाणी हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करूया. आणि आपल्या मुंबई या ठिकाणचे खलासी मच्छीमार कष्टकरी महासंघ जे आहेत त्या संघाचे ते सहसचिव म्हणून काम पाहतात. विकासजी दाभोळकर यांच्या खांद्याला खांदा लावून ते काम करतात आणि उत्तम दर्जाचं काम त्यांचं या माध्यमातून आपल्याला दिसतं. आणि मुंबई या ठिकाणी ते आपल्या सर्व तांडेल वर्गांना किंवा आपल्या खारवी समाज बांधवांना ते चांगला न्याय मिळवून देण्याचं या संघटनेमार्फत ते प्रयत्न करत असतात. इस बीच यहाँ पर तैयार है गंगाधर सुपर फास्ट ट्रेन. यहाँ पर 20-25 कदमों का बॉलिंग राइट टाइम राउंड द विकेट. लेफ्ट हैंड बल्लेबाज के लिए बल्लेबाज तैयार है और उसको उठा करके आपसे वहां पर गेंद सीधे हाथ में. क्या बात है. छोटे छोटे यहाँ पर कैच पकड़ लिया था, इधर उधर कर रहे थे लेकिन आखिर में उसको पकड़ लिया और एक विकेट रत्नागिरी का यहाँ पर जाते हुए. कम ऑन डीजे. दरम्यान या ठिकाणी प्रत्येक षटकाराला जी देणगी आली आहे ते देणगी आमच्या दर्यावती प्रतिष्ठानचे जे कार्यकर्ते त्यांच्याकडनं आहेत. त्याच्यामध्ये आदित्य कुणाल दाभोळकर, अथर्व भगवान पाटील,
अवनीश सुभाष आडेकर, पार्थ संजय वासावे, सुप्रज राजकुमार आगडे, आर्य निलेश पाटील, तन्मय सुनील पाटील, जतिशा जगदीश पाटील, साईश विठोबा जाधव, अपूर्व ज्ञानेश्वर पाटील, शौर्य विकास पाटील, रुद्रा उदय पाटील आणि ओम प्रवीण बेंदरकर यांच्याकडून हे प्रत्येक षटकारला, प्रत्येक सेमीफायनलच्या षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक या सर्व कार्यकर्त्यांकडनं आलेलं आहे. इस बीच यहाँ पर थोड़ी सी अगर देखें तो जिस प्रकार की मैच यहाँ पर आवश्यक थी, जिस प्रकार की मैच होना चाहते थे हम सब रसिक, तो यहाँ पर वैसे कुछ हो नहीं रहा है. इस बीच इंगवले सर की ये गेंद विकेट कीपर के ऊपर से खुद कप्तान जतिन जी साळगावकर वहां पर गेंद के पीछे थर्ड मैन की तरफ, और 1 रन पर यहाँ पर संतुष्ट होना पड़ेगा दोनों बल्लेबाजों को. साईराज 88 रनचा पाठलाग करायचा आहे. आता या ठिकाणी बघितलंय 2.5 षटक या ठिकाणी पूर्ण झालेत. 4 गड्यांच्या मोबदल्यात 9 धावा फक्त झालेले आहेत. काय किती बिकट अवस्था या ठिकाणी करून ठेवली या ठिकाणी दापोली लिओन संघाने. चांगली गोलंदाजी केली जाते. पुन्हा एकदा वेगवान चेंडू, षटक संपते. येणारे चेंडू आहेत 18 धावांची गरज आहे. अजूनही 79 रन्स अजूनही गरज असणार आहे. 18 चेंडूंवरती एक मोठी फटकेबाजी करावी लागेल. चांगला निर्णय, चांगली कॅप्टनशिप या ठिकाणी पाहायला मिळते सुमित डेकळे यांच्या माध्यमातून. आतापर्यंत गंगाधर यांचं गोलंदाजीचं पृथक्करण आपण पाहताय मित्रांनो. 2 षटक हाताळलेत, फक्त 4 धावा, 5 धावा आणि 4 गड्यांना माघारी पाठवण्यात यश मिळालंय. गंगाधर यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून केली जाते. नवीन गोलंदाज पुन्हा एकदा 4थ्या षटकासाठी साहिल दाखल होतोय. ओव्हर द विकेटने मारा पार्थ साठी साहिल याच्या माध्यमातून. आता मात्र डाऊन द लेग अवांतर चेंडू, अवांतर धाव जमा होते. या ठिकाणी रत्नागिरी 11 संघाच्या खात्यामध्ये तब्बल 18 चेंडू पाटील सर या ठिकाणी खेळावे लागलेत. ते म्हणजे रत्नागिरी 11 संघाला दुहेरी अंकात पदार्पण करण्यासाठी 10 धावसंख्या. यानंतर होणारा सामना आम्ही कोकणस्थ कर्णधार, दुर्वा स्पोर्ट रामपूर कर्णधार. दोन्ही कर्णधारांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी कॉम्बॉक्सच्या समोर या. आता मात्र स्विच इट केलाय रिव्हर्सचा यशस्वी प्रयत्न. चेंडू चाललाय 1 बाउन्स 2 बाउन्स, सीमारेखा पार, येतोय चौकार. चला विनंती करतो आम्ही कोकणस्थ कर्णधार कॅप्टन कुल बंड्या मोरे आपण या ठिकाणी दाखल व्हायचं आहे. त्याचप्रमाणे दुर्वा स्पोर्ट रामपूर कर्णधार आपल्याला देखील विनंती असेल, आपण देखील नाणेफेकीसाठी या ठिकाणी कॉम्बॉक्सच्या समोर यायचं आहे. दोन्ही कर्णधार आपण लवकरात लवकर लगेच या ठिकाणी कॉम्बॉक्सच्या दिशेने या. ओव्हर द विकेटने मारा साहिल. पुन्हा एकदा रिव्हर्स स्क्रिपचा फटका, देखणा फटका सजतोय. चेंडू चाललाय सीमारेखा पार, 6 धावांसाठी येतोय षटकार. बॅटची टॉपेज घेतली होती. रिप्ले मध्ये आपण पाहताय पार्थ गांधी. बॅटची टॉपेज जतीन साळगावकर सर यांच्या डोक्यावरून सीमारेखा पार सुंदरी नदीच्या पात्रात येतोय षटकार. थँक्यू 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 डीजे, थँक्यू डीजे. 16 चेंडू 68 धावांची गरज. पुन्हा एकदा वा दर्जेदार फटका पार्थ गांधी याच्या बॅट मधून निघालाय. दडियावरती
15 चेंडू आणि 62 धावा. पाहायचंय गोलंदाजीची दिशा बदलली जाते. रिझल्ट बदलेल का दापोली 11 संघासाठी? परंतु पार्थ गांधी आता मात्र आक्रमक पाहायला मिळतोय. सलग 2 चेंडूंवरती 2 षटकार आणि त्याच्या अगोदरच्या चेंडूवरती चौकार. पुन्हा एकदा या ठिकाणी फसलाय गोलंदाज साहिल. चार बाद 26 अशी धावसंख्या. आतापर्यंत 20 धावा खर्च करावे लागलेत. वैयक्तिक दुसरं षटक चालू असताना साहिल याचा पुन्हा एकदा जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न. अपील देखील केली जाते. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी पाहायचाय. या 2 चेंडूंवरती फटके ससतात का? 14 चेंडूंचा खेळ बाकी. 62 धावांची गरज. सामना अजून संपलेला नाहीये. चांगली फलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा फटका साधलाय डीप स्क्वेअर लेगच्या टोक्यावरून. षटकार. थँक्यू डीचे. मॅच अजून संपलेली नाही. पाहायचंय 13 चेंडू आणि 56 धावा. या ठिकाणी साहिलवर थोडंसं प्रेशर क्रिएट केलं गेलंय. पार्थ गांधी याच्या माध्यमातून 12 चेंडू 25 धावा त्याने काढलेत आतापर्यंत. पाहायचं येणाऱ्या 13 चेंडूंवरती 56 धावा चेस केल्या जातील का रत्नागिरी 11 संघाकडून? ओव्हर द विकेटने मारा पुन्हा एकदा पार्थ गांधीसाठी साहिलच्या माध्यमातून. पुन्हा एकदा वा दर्जेदार काय स्ट्रोक खेळलाय पार्थ गांधी याच्या बॅट मधून. दर्जावरती प्रतिष्ठान. षटकार. थँक्यू डीजे. येस मॅच मध्ये आता मात्र जान टाकले. 12 चेंडू आणि 50 धावीची गरज. 38 धावसंख्येपर्यंत संघ पोहोचलाय. येणाऱ्या षटकामागे प्रति षटकामागे 4 षटकार खेचावे लागणार आहेत रत्नागिरी 11 संघाला. 25 ची सरासरी मेंटेन केली जाईल का? आणि हे धावतं समालोचन पुन्हा एकदा ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती आपल्या सोबत जोडले जातील पाटील सर. थैंक यू साईराज. यहाँ पर देखे तो 12 गेंदे और 50 रन चाहिए. जोरदार बड़ा मुकाबला जरूर यहाँ पर हो रहा है. जरूर यहाँ पर शानदार मुकाबला हो रहा है. कांटे की टक्कर यहाँ पर दिखाई दे रहा है. सूरज किरणेसर बॉलिंग मार पर राइट टाइम ओवर द विकेट. बल्लेबाज के लिए और घुमाकर खेलना चाहते थे लेकिन यहाँ पर एक रन निकालने की कोशिश और एक खतरा हो सकता है. देखते हैं यार अपील. और ये खतरा यहाँ पर रन आउट होकर अपने डकआउट में जा रहा है बल्लेबाज. कम ऑन डीजे. थैंक यू डीजे. यहाँ पर पार्थ गांधी बहुत ही अच्छी बल्लेबाजी कर रहा है. रिवर्स अटेम्प्ट कर रहा है. दरियावती प्रतिष्ठान छगे जड़ा रहा है. एक तरफ से अपने कंधों पर जिम्मेदारी लेते हुए देखते इस डगमगाती हुई नैया को क्या अपने तीर्थ किनारे तक पहुंचा सकता है क्या? आधार बन सकता है क्या? ये जोरदार उठाने का प्रयास जरूर किया था. गेंद पैड को यहां पर लगी. जोरदार अपील तो जरूर हुई थी विकेट कीपर के तरफ से लेकिन अंपायर ने साफ तौर से यहां पर मना कर दिया है. फिर एक बार तैयार है पार्थ गांधी जो कि खुद कप्तान रत्नागिरी 11 का. अपने कंधों पर जिम्मेदारी. अपने इस डगमगाती परिस्थिति में क्या टीम के लिए आधार हो सकता है क्या? जरूर कुछ करने की यहां पर जरूरी है. कुछ करने का
यहाँ पर मेहनत करने की जरूरत है, रिस्क लेने की जरूरत जरूर है, क्योंकि आपके जो बड़े बल्लेबाज है वो तो अपने टीम की तरफ चले गए हैं। दुर्वा स्टोर्स रामपुर यहाँ पर आ रहा है। इस बीच ये गेंद सूरज कहने की हल्की गेंद और ये गगनचुंबी दूरी 6 की मंजूरी। क्या बात है, एक तरफ से बहुत ही अच्छी बल्लेबाजी करते हुए गांधी। कम ऑन डीजे। थैंक यू डीजे, थैंक यू डीजे। बहुत अच्छी बल्लेबाजी यहाँ पर करते हुए अपने खुद कंधों पर जिम्मेदारी उठाते हुए गांधी यहाँ पर पार्थ गांधी अच्छी बल्लेबाजी कर रहे। सूरज के ने दौड़ना शुरू कर दिया। ये गेंद फिर एक बार रिवर्स करना चाहते थे, स्टंप के ऊपर से, कंधों के ऊपर से गेंद यहाँ पर सीधी बैट की कट लेकर चली गई विकेट कीपर के। या एक और विकेट का यहाँ पर पतन हो रहा है, यानी कि अब तक 6 विकेट का पतन, 44 रन हुए, 5वीं ये ओवर प्रगति पर है। बहुत ही अच्छी बल्लेबाजी करते करते अपने टीम के लिए रन जोड़ते हुए गांधी यहां से चले गए। पार्थ गांधी अपने टीम के तरफ चले गए। बहुत ही अच्छी यहां पर बल्लेबाजी, क्योंकि इस छगे की जरूरत थी। अगर इस स्कोर तक अगर अपने लक्ष्य के तक जाना है तो ऐसी ही बल्लेबाजी करनी थी, लेकिन बड़े शॉट खेलने के प्रयास में वो आउट होकर अपने टीम के तरफ। नया बल्लेबाज संकेत राठौड़। नया तो चालाय ना, तो नाही। संकेत पवार नवीन बल्लेबाज। संकेत पवार के लिए, संकेत पवार तैयार है। पहले ही गेंद ऑफ साइड में जाते हुए उठाकर खेलना जरूर चाहते थे, बड़ा हिट करने का प्रयास जरूर किया था, लेकिन बल्ले का कोई कांटेक्ट नहीं, मुलाकात नहीं हुई, सीधी गेंद गई विकेट कीपर के पास, यानी कि सुमित ढेकले सर के पास। बहुत ही अच्छी विकेट कीपर क्या गए, उन्होंने बहुत अच्छा कैच पकड़ा है विकेट कीपर के पीछे किरण पवार का। इस बीच अगली गेंद आगे आए थे, फुटवर्क का इस्तेमाल कर दिया और गेंद गई सीमा रेखा पार। 6 रन। कम ऑन डीजे। पार्थ गांधीसाठी या ठिकाणी थँक्यू डीजे, थँक्यू डीजे। पार्थ गांधीसाठी प्राइज ऑन झालं होतं। या ठिकाणी प्रत्येक षटकारला 500 रुपयाचं प्राइज ऑन केलं होतं आपले हेमंत हॉटेलचे मालक ओमकार संसारे यांनी, आणि या 5 षटकारांसाठी 2500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलेलं आहे ओमकार सेठ संसारे यांनी। इस बीच ये गेंद नई ओवर की शुरुआत हो रही है। माइक्रोफोन पर आ रहे हैं सायराज दाभोळकर। धन्यवाद पाटील सर। 6 चेंडू 38 धावा, सामना एकतर्फी झुकलेला या ठिकाणी पाहायला मिळतोय। दापोली 11 संघाच्या बाजूने पहिल्या चेंडूवरती 1 धाव जमा होते। आकाश सकपाळ गोलंदाजी मार्कवर दाखल होतोय अंतिम षटकासाठी दापोली 11 संघाकडून। रत्नागिरी 11 संघ धावसंख्या आपण पाहताय 51, 6 गडी बाद करण्यात यश मिळाले दापोली संघाला। दरम्यान आता मात्र नो चेंडू, चुकी केले का? यस, आकाश सकपाळच्या माध्यमातून चुकी झाले आणि हा षटकार आलाय। आता मात्र सामना बदलणार का पाहायचा आहे। थँक्यू डीसी। 5 चेंडू आणि 5 षटकारांची गरज। 5 चेंडू आणि 5 षटकार येणार का आकाशाच्या विरोधात? संकेत पवार याच्या माध्यमातून पाहायचं आहे। पहिल्या चेंडूवरती नो चेंडू आपण पाहिलात, बीमरचा दंड दिला गेलाय। स्क्वेअर लेग पंच पाहायचंय। आकाश फ्री हिटचा चेंडू, फ्री हिटच्या चेंडूवरती पाहायचंय फाईन लेगच्या दिशेनं 1 बाउन्स चेंडू चाललाय सीमारेखा पार, येतोय चौकार।
थँक्यू 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 डीजे. हा देखील खराब चेंडू होता. नक्कीच सीमारेखा पार होत नाहीये. वनमोह सीमारेखा पार होतोय. चौकार थोडीशी आक्रमक क्षेत्र क्षण सजवलं जाते सुमिन ढेकळे सर यांच्या माध्यमातून. या ठिकाणी 2905 डस्टर गाडी कोणाच्या मालकीची असेल तर त्या ठिकाणी थोडंसं वाहनाला अडचण निर्माण होते. आपल्याला नम्रपूर्वक विनंती करतो 2905 डस्टर गाडी थोडस आपण त्या ठिकाणी सहकार्य करा. गाडी बाजूला घ्यायची आहे. आता मात्र अवांतर चेंडू 3 चेंडू 25 धावांची गरज. चला दोन्ही कर्णधार आपण या ठिकाणी यायचं आहे. आम्ही कोकणस्थ त्याचप्रमाणे दुर्वा स्पोर्ट रामपूर दोन्ही कर्णधार आपण दाखल व्हा. बंड्या मौरी त्याचप्रमाणे दुर्वा स्पोर्ट रामपूर आपल्याला या ठिकाणी पुकारलं जात आहे. नाणेफेकीसाठी यायचं आहे. आता मात्र संकेत याचा दर्जेदार फटका स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आपण पाहताय हा षटकार. कमॉन